नमस्कार, गुड मॉर्निंग. परत एकदा आपल्या फॉरेन्सिक हब प्लॅटफॉर्मवर मी आरती बिरोले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपला आजचा जो टॉपिक असणार आहे बघा, जो मेन्स मध्ये असलेला आणि आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा असलेला, म्हणजे सिलेबस मध्ये मेन्शन केलेला पॉइंट आहे फिजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. आता फिजिकल एव्हिडन्सेस काय असतात, ज्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, भौतिक दुवे म्हणत असतो. एकदा मला फक्त कन्फर्म करा की माझा आवाज, व्हिडिओ ऑल ओके आहे का? जर ओके असेल तर आपण कंटिन्यू करूया. आवाज येतोय माझा सर्वांना व्यवस्थित? येस, ओके. तर आपण बघा आजच्या या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत की व्हॉट इज मेंट बाय फिजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, ज्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, भौतिक दुवे म्हणत असतो. आता भौतिक दुवे जर आपण त्याला असं जर नाव म्हटलं तर भौतिक दुवे म्हणजे आपल्याला थोडं लक्षात येतं की मे बी इट्स रिलेटेड टू क्राईम सीन. ठीक आहे, किंवा एखाद्या घटनेशी रिलेटेड, घटनास्थळाशी रिलेटेड, ज्या ठिकाणी ज्या घटनेच्या संबंधित आपल्याला ज्या काही वस्तू मिळतात, ज्याचं लिंक आपण काय करू शकतो, एक तर त्या सस्पेक्ट सोबत लावू शकतो, म्हणजे जो संशयित इसम असेल, आरोपी असेल किंवा पीडित असेल. ठीक आहे, या तिघांना जेव्हा आपण त्या फिजिकल एव्हिडन्सेस सोबत कनेक्ट करतो, त्या ठिकाणी आपण त्याचं रिलेशन ज्या ठिकाणी बघतो आणि त्याच्यावरनं आपल्याला तपासामध्ये कुठेतरी मदत होते, अशा गोष्टींना किंवा अशा वस्तूंना आपण काय म्हणत असतो, फिजिकल एव्हिडन्सेस म्हणत असतो. आता जसं बघा, व्हिडिओ स्टॉप झाला आहे. प्रत्येकांना हा सेम प्रॉब्लेम होतोय का? प्रत्येकांना हा सेम प्रॉब्लेम होतोय? बघा, जर प्रॉब्लेम असेल ना तर प्रत्येकांना झाला असता. ठीक आहे, तुमच्यापैकी फक्त दोघा तिघांनाच हा प्रॉब्लेम होतो आहे. एक तर नेटवर्क इश्यू असू शकतो किंवा मग जे पण काही फर्दर प्रॉब्लेम असेल तर मला एक काम करा की आता लाईव्ह मध्ये जो तुम्हाला प्रॉब्लेम येईल ना, तो व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या फोनने रेकॉर्ड करा. ठीक आहे, आणि तो रेकॉर्ड करून तो व्हिडिओ मला पाठवा की जेणेकरून मग मी टीमला पाठवेल. क्लिअर? चला, तर आपण आता काय बघत होतो की फिजिकल एव्हिडन्सेस म्हणत होतो. म्हणजे फिजिकल एव्हिडन्सेस मध्ये बघा, जर आपण बघितलं तर काय होतं की सपोज प्रत्येक वस्तूची, ठीक आहे, म्हणजे ज्या कुठल्या वस्तू असतात आपल्या निसर्गामध्ये जेवढ्या पण कुठल्या अशा गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टींना आपण काय केलेलं आहे, एक त्याचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्याचं एक युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इव्हन की आता जसं मी आता म्हटलं की हा साधा फोन जरी मी म्हटला, ठीक आहे, तर या फोनची स्वतःची एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, जसं आपण म्हणतो बघा की आयफोन घ्यायला पाहिजे, आपण म्हणतो की वेगवेगळे फोन घ्यायला पाहिजे. आता सॅमसंग अल्ट्रा आलेला आहे. म्हणजे गोष्ट सांगायची म्हणजे अशी की प्रत्येक वस्तूंचे काय असतं, एक वैशिष्ट्य असतं, एक त्याचं स्वतःचा गुणधर्म असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की आता आपण रस्त्याने जातो आहे, रस्त्यामध्ये आपल्याला भरपूर सारं मल्टिपल ऑफ प्लांट्स मिळतात. ठीक आहे, किंवा ट्री दिसतात, झाडं दिसतात. पण आपल्याला बघाल की प्रत्येक झाडामध्ये त्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य असतं. जर आपण कन्हेरचं जर झाड बघितलं तर कन्हेरच्या झाडाच्या पानं जे असतात, ठीक आहे, ती लांबुडकी असते. ठीक आहे, स्ट्रेट असते अशी. आणि तेच जर आपण आंब्याची जर पानं बघितली तर त्याच्या दोघांच्या पण आकारामध्ये आपल्याला कुठेतरी फरक जाणवेल. बरोबर? आता आंब्याचीच जर झाडं आपण बघितली तर त्याच्यामध्ये पण बघा की आपल्याला त्या झाडामध्ये त्याचे वेगळे एक वैशिष्ट्य दिसून येईल. कनेरची जर झाडं आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य जाणवेल. सेम पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या घटनास्थळी प्रेझेंट होतो किंवा एखाद्या घटनास्थळी व्हिजिट देतो, तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतात की त्या घटनेच्या संबंधित काही वस्तू त्या ठिकाणी मिळतात. आणि त्या प्रत्येक वस्तूचं जे वैशिष्ट्य असतं, जे गुणधर्म असतं, हे कसं असतं, वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल आपण जर असं कन्सिडर केलं की आपण एखाद्या घटनास्थळी गेलेलो आहे आणि त्या घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, त्या ठिकाणी एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तिथे गेल्यानंतर की तिथे भरपूर साऱ्या वस्तू आहेत. ठीक आहे, आता बघा, सपोज मी हे घटनास्थळ एक काढलं, या घटनास्थळाशी संबंधित काय होईल की या ठिकाणी डेड बॉडी आहे, या ठिकाणी डेड बॉडी असल्या कारणाने इथे काय आहे, एक चाकू आहे. ठीक आहे, आता या चाकूच्या रिलेटेड काय आहे की त्या ठिकाणी काही रक्ताचा नमुना आहे. ठीक आहे, हा काही इथे रक्ताचा नमुना आहे, याला पण रक्ताचा नमुना जो आहे हा या ठिकाणी लागलेला आहे. दुसरी गोष्ट हे की जर सपोज या ठिकाणी या व्यक्तीची काय आहे,
काही कपड्याचे तुकडे आहेत, काही तंतू आहेत, ठीक आहे, काही फायबर मटेरियल आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काही माती वगैरे जे आहे त्या मातीमध्ये पण सुद्धा काय आहे, काही रक्त मिश्रित जी माती आहे किंवा रक्त जे आहे या मातीमध्ये कुठेतरी मिक्स आहे. आता बघा, आता इथे आपण 4-5 गोष्टी घेतलेल्या आहेत. जर आपण प्रत्येक गोष्टीची जर त्या ठिकाणी म्हणजे थोडं जर चेक केलं तर प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा सपोज आपण असं कन्सिडर केलं की केसांचा नमुना आहे. हा काय आहे? केसांचा नमुना. ठीक आहे. आता हा जो केसांचा नमुना आहे याला आपण म्हटलं तंतू. ठीक आहे, म्हणजेच आपल्या इंग्लिश मध्ये काय आहे? फायबर आहे. आता बघा, जर आपण दोघांना जर बघितलं तर केसांचा नमुना आणि फायबर हे ऑलमोस्ट दिसायला माहितीये का असं थोडंसं सारखंच असतं. म्हणजे बघा, ते पण एकदम डेलिकेट असतं, म्हणजे केस पण एकदम पातळ बारीक असतात, फायबर सुद्धा तशाच पद्धतीने असतात. जसं आपण एखादा थ्रेड मधनं एखादा फायबर जर बाहेर जर काढला तर त्याच्यातला बघायचं तो एकदम छोटा जो पार्ट असतो ना तो सुद्धा आपल्याला केसांसारखा दिसायला लागतो. म्हणजे जर ब्लॅक कलरचा जर फायबर जर असेल, फायबरचा तुकडा असेल आणि केसांचा जर तुकडा असेल तर दोन्ही पण आपण जर गोष्टी बघितल्या दुरून तर आपल्याला असं वाटेल की ते दोन्ही पण एकच आहे. ठीक आहे, तर ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर बघा, हा एक रक्तमिश्रित माती आपण म्हटलं. ठीक आहे, आता इथे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की जर दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत तरी सुद्धा या प्रत्येकांचे गुणधर्म कसे आहेत? वेगळे आहेत. म्हणजे या दोघांचे म्हणजे जेवढे पण आपल्याला त्या ठिकाणी वस्तू आढळून येतात तर त्या प्रत्येकांचे गुणधर्म कसे असतात? हे वेगवेगळे असतात. आणि या बेसिसवरच आपण काय करू शकतो की त्या वस्तूंचा म्हणजे बघा, या वस्तूंचा आपण लिंक कोणाकोणासोबत लावू शकतो? सर्वात प्रथम आपण घटनास्थळाशी लावू शकतो. त्याचा लिंक आपण कशासोबत लावू शकतो? घटनास्थळासोबत लावू शकतो. दुसरी गोष्ट, संशयित इसमासोबत लावू शकतो. संशयित इसम. ठीक आहे, या संशयित इसमासोबत लावू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तिथले असलेल्या पीडित व्यक्तीसोबत लावू शकतो. आणि यांचं लिंकेज लागल्यानंतर याचीच मदत जी आहे याची मदत आपल्याला कुठे होत असते? तपासामध्ये होत असते. इज इट क्लिअर टू ऑल? इज इट क्लिअर टू ऑल? मी काय सांगितलं बघा की घटनास्थळी ज्या कुठल्या वस्तू मिळतात त्या प्रत्येकाचं गुणधर्म कसं असतं? वेगवेगळं असतं. आणि त्या गुणधर्माच्या आधारेच आपण त्या वस्तूंचा जो लिंक आहे, ठीक आहे, किंवा त्या वस्तूचा लिंकेज जे आहे ते लिंकेज आपण कशासोबत लावतो? एक तर त्या घटनास्थळासोबत लावू शकतो, संशयित इसमासोबत लावू शकतो आणि पीडित व्यक्तीसोबत लावू शकतो. आता तुम्ही म्हणणार आहे की ही लिंकेज जी आहे, ठीक आहे, ही लिंकेज आपण कशा पद्धतीने करणार आहोत? आता बघा, कशा पद्धतीने काय होते आहे? सर्वांना स्क्रीनचा इश्यू होतोय? संजीवनी, सर्वांना प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, तर या ज्या काही गोष्टी असतात, संजीवनी मॅम तुमच्याकडे नेटचा इश्यू असेल, ठीक आहे, एकदा चेक करून घ्या. आणि ज्यांना प्रॉब्लेम येते आहे त्यांनी आवर्जून, ठीक आहे, ज्यांना प्रॉब्लेम होतो आहे त्यांनी आवर्जून लाईव्ह क्लासमध्ये जो तुम्हाला प्रॉब्लेम उद्भवतो आहे त्याचा व्हिडिओ दुसऱ्या फोननी काढा आणि तो व्हिडिओ मला पाठवा. ठीक आहे, ज्यांना प्रॉब्लेम होतोय आणि तुमचा मोबाईल नंबर. क्लिअर? तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. आता बघा, आपण काय म्हटलं की ज्या पण काही वस्तू असतो त्या वस्तूचा संबंध तिथे असलेल्या संशयित इसम त्याचबरोबर आरोपीशी जर आला असेल, ठीक आहे, तर त्याचा तपास कार्यामध्ये आपण पुरावा म्हणून त्याला काय करू शकतो? वापर करू शकतो. जसं आपण आता म्हटलं की ही सपोज एखादी वस्तू आहे, ठीक आहे, ही सपोज एखादी वस्तू आहे आणि या वस्तूचा संबंध जर कशासोबत आला असेल? त्या संशयित इसमासोबत आला असेल. संशयित इसमासोबत आला असेल किंवा दुसरी गोष्ट काय असेल की त्या गुन्हेगाराशी जर आलेला असेल, ठीक आहे, किंवा आरोपीशी जर आला असेल, आरोपीशी जर आला असेल तर आपल्याला याचा वापर आपल्या तपासामध्ये करता येणार आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल कसं बघा, मी तुम्हाला सांगते. जसं मी तुम्हाला आपण जेव्हा स्टार्टिंगला लेक्चर घेतले होते तर त्याच्यामध्ये बघा मी डायग्राम तुम्हाला सांगितली होती
त्या डायग्राम मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की काही चोर जी होती, चोरी करण्याच्या दृष्टीने किंवा चोरी करण्याच्या उद्देशाने ते घरामध्ये एंटर केलेलं. एक व्यक्ती खिडकीतून आतमध्ये ज्यावेळेस प्रवेश करत होता, तर खिडकीतून आतमध्ये प्रवेश करताना त्याच्या शर्टाचा एक जो तुकडा आहे किंवा शर्ट जो आहे, तर त्या विंडोच्या काचेमध्ये अडकलं. ठीक आहे. अडकल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणाहून तो फाटला आणि एक दोन फायबर जी आहे त्या विंडोच्या दिशेने आपल्याला दिसायला लागले किंवा विंडोच्या दिशेला त्या ठिकाणी ते चिटकून राहिले किंवा अडकून राहिले. तर अशा ठिकाणी काय होतं की जर सपोज तो व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंट आलेला आहे किंवा तो व्यक्ती त्या ठिकाणी त्याने एंटर जर केलेला आहे, तर त्याचा संबंध त्या घटनेच्या संबंधित असलेल्या जे कुठल्या वस्तू आहे त्या वस्तूसोबत होणार आहे. आणि जर त्याचा संबंध किंवा त्याचं जर त्या ठिकाणी कनेक्शन जर त्या वस्तूसोबत जर असेल, तर त्याला आपण ऍज अ पुरावा म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि तो पुरावा म्हणजेच आपला काय आहे, भौतिक दुवे. तो पुरावा म्हणजेच काय आहे आपला भौतिक पुरावा. काय आहे, भौतिक पुरावा. म्हणजे ज्याचा संबंध, ज्या वस्तूचा संबंध एखाद्या व्यक्तीशी येतो आहे, त्या पीडित व्यक्तीशी येतोय, त्या घटनास्थळाशी येतोय आणि त्याचा संबंध असलेल्या त्या वस्तूला आपण ऍज अ पुरावा म्हणून ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो, तर तो पुरावा म्हणजेच काही नसून काय असतं, एक भौतिक दुवे असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, या भौतिक दुव्यावरून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. सर्वात प्रथम, अपराध कसा झाला, अपराध कसा घडला. ठीक आहे. अपराध कसा घडला, कोणी केला. ठीक आहे. या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ही आपल्याला कशावरून मिळू शकते, या भौतिक दुव्यावरनं मिळू शकते. आता तुम्ही म्हणणार की मॅडम हे दोन प्रश्न आम्हाला भौतिक दुव्यावरनं कसे मिळू शकतात. ठीक आहे. तर आता आपण बघा की सपोज आपण एखाद्या घटनास्थळी गेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला केसांचा नमुना आढळून येत आहे. आपण काय करणार की ज्या कोणी संशयित व्यक्ती आपल्याला वाटतो आहे त्याचा केसाचा नमुना आणि घटनास्थळावरून मिळून आलेला केसांचा नमुना, या दोघांना पण आपण काय करणार, त्या ठिकाणी कम्पेअर करणार. आणि बाय युजिंग कंपॅरिझन आपल्याला काय लक्षात येईल की त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं खरंच त्याचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का, ही आपण गोष्ट बघू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट बघा, कोणी केला हे आपल्याला त्याच्यावरनं पण समजेल. जर सपोज तो व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंट असेल आणि खरंच जर त्याने तो गुन्ह्याच्या संबंधात त्याचा काही रिलेशन जर असेल, तर तिथून मिळून आलेल्या वस्तू आणि त्याच्याकडनं मिळून आलेल्या वस्तू ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करणार, तर बाय युजिंग कंपॅरिझन आपल्याला अपराध कसा घडला हे सुद्धा लक्षात येईल आणि कोणी केला हे सुद्धा लक्षात येईल. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. भौतिक दुवेची डेफिनेशन सर्वांना समजली आहे, याच्यामध्ये काही डाऊट आहे नाही ना. चलो, त्याच्यानंतर बघा, आपण भौतिक दुवेतील काही जे काही तत्व आहे. ठीक आहे. आता आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 31 मध्ये, ठीक आहे, पेज नंबर 31 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहे. आता जसं आपण म्हटलं की अपराध कोणी केला, कसा केला, कशा पद्धतीने घडलेला आहे. ठीक आहे. हे आपल्याला, जसं आता मी तुम्हाला केसांचा नमुना सांगितला, सेम पद्धतीने बघा काही रक्ताचा नमुना. सपोज आता त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, जेनी आणि हॅरी दोन व्यक्ती सांगितले होते. बरोबर. त्या जेनीने काय केलं होतं की त्या हॅरीला शूट केलं होतं. बरोबर. आता ज्यावेळेस त्याने याला शूट केलं असेल, म्हणजे याचं काय होईल की जे गनशॉट रेसिड्यू आहे, जीएसआर, जर त्याने जवळून जर शूट केलं असेल, तर हे गनशॉट रेसिड्यू आपल्याला जेनीच्या अंगावर किंवा जेनीच्या हातावर सुद्धा मिळून येऊ शकतात. बरोबर. म्हणजे ते जे एव्हिडन्सेस आहे त्या एव्हिडन्सला आपण ऍज अ काय यूज करू शकतो, त्या ठिकाणी करू शकतो. आणि ते जीएसआर याच्या शरीरावर मिळून आल्या कारणाने ज्यावेळेस आपण तपासणी करणार, तर ते जीएसआर आणि त्या फायरआर्म्स मध्ये असलेले जेवढे काही गनशॉट रेसिड्यू आहे त्यांचं कंटेंट आणि याच्या हातावर आढळून आलेले कंटेंट दोन्ही पण सेमच आहे का, सारखे आहे का, हे आपल्याला कधी लक्षात येईल, ज्या वेळेस आपण त्याचं काय करणार आहे, चाचणी करणार, अनालिसिस करणार. तर त्याच्यावरनं आपल्याला, म्हणजे आपल्याला एक लक्षात येते आहे की भौतिक दुवे हा आपल्या तपासाचा मोस्ट ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, दुवा आहे, जो आपल्याला संशयित व्यक्ती, घटनास्थळ आणि पीडित व्यक्ती या तिघांमध्ये पण लिंक लावण्यामध्ये कुठेतरी मदत करत असतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, फॉरेन्सिक सायन्स मध्ये आपल्याला काही तत्वे दिलेली आहेत. ठीक आहे. तर ती तत्वे जी फिजिकल एव्हिडन्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता बघा, ती जे काही तत्वे आहे फॉरेन्सिक सायन्सला, फॉरेन्सिक सायन्स मध्ये, ठीक आहे,
न्यायसहाय्यक विज्ञानातील काही तत्वे. न्यायसहाय्यक विज्ञानातील काही तत्वे. ठीक आहे. आता बघा, सर्वात प्रथम पहिला जो तत्व आहे, ठीक आहे, तो काय सांगतो आपल्याला, जसं की आपल्या पेज नंबर, पुस्तकाच्या पेज नंबर 31 वर काय दिलेलं आहे की सर्वात प्रथम पहिला जो तत्व सांगतो की विलक्षण, म्हणजे प्रत्येक वस्तूतील एक विलक्षण वैशिष्ट्य. ठीक आहे. वस्तूमधील अद्वितीय विलक्षण वैशिष्ट्ये. विलक्षण वैशिष्ट्ये. आता बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं मगाशी की प्रत्येक घटनेच्या संबंधित असलेले जेवढे काही पुरावे आहे, प्रत्येकांचा एक गुणधर्म, त्याचं वैशिष्ट्य हे कसं आहे, वेगवेगळं आहे. आता बघा, जर आपण निसर्गतः कोणतीही गोष्ट जर आपण बघितली, फॉर एक्झाम्पल आता आपण असं कन्सिडर केलं की हा केसांचा नमुना आहे. ठीक आहे, केसांचा नमुना आहे. आता केसांचा नमुना जो आहे किंवा केस जी आहे ही कशी आहे, नैसर्गिक आहे ना, आहे की नाही? केस कशी आहे, नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा नमुन्याची जर आपण गोष्ट जर केली, ठीक आहे, तर प्रत्येक व्यक्तीच्या केसांमध्ये आपल्याला काय, त्याचं स्वतःचा गुणधर्म लक्षात येईल. ठीक आहे, त्याचं स्वतःचं एक काय असणार आहे, त्या ठिकाणी वैशिष्ट्य असणार आहे. आता काही लोकांचे केस एकदम सरळ पातळ असतात, काही लोकांचे कर्ली असतात. ठीक आहे, काही लोकांचे जाड असतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती म्हणजे वस्तूचं काय एक स्वतःचं त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच पहिला तत्व काय सांगतो की वस्तूमधील अद्वितीय विलक्षण वैशिष्ट्ये, म्हणजे प्रत्येक वस्तूला त्याचे एक स्वतःचं काय आहे, गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, ही एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा कधी एखादी गोष्ट एकमेकांसोबत जेव्हा काय असतं, म्हणजे एखाद्या गोष्टीची संबंधित येतो किंवा एखाद्या गोष्टीच्या संबंधात येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं मगाशी की तो एंटर करताना विंडोमध्ये त्याचा फायबर जे आहे ते अटकलं शर्टचं, म्हणजे त्या फायबरचा संबंध कोणासोबत आला, त्या खिडकीसोबत आला, आणि तो फायबर कोणाशी रिलेटेड होता, तर त्या व्यक्तीच्या शर्टाशी रिलेटेड होता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संबंध लावता आला ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, कशाच्या, त्या फायबर्सच्या. ठीक आहे, ते जे फायबर आहे, सपोज लिनेन असेल, लिनेनचा जर शर्ट असेल तर त्याच्यामध्ये असलेले फायबर वेगळे असणार, खादीचा जर शर्ट असेल तर खादीच्या शर्टामध्ये असलेलं तंतू वेगळं असणार आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची काय असते, स्वतःची वैशिष्ट्ये असते. याच्याच बेसिसवर आपण त्या व्यक्तीचा किंवा त्या तिथे असलेल्या वस्तूंचा आपण एकमेकांशी काय लावू शकतो, संबंध लावू शकतो. पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण बघा, फेरफार होत जाणे. आता फेरफार होत जाणे म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सॉरी या ठिकाणी आपल्याला ते नाही, फेरफार होत जाणे, सॉरी इथे थोडं वेगळं आहे. आता बघा, फेरफार होत जाणे म्हणजे इथेच काय सांगितलं आहे की कोणत्याही वस्तूत, ठीक आहे, कालांतराने फरक पडत जातो. आता आपण जसं एखाद्या घटनास्थळी गेलो आणि त्या घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला काही रक्ताचा नमुना जो आहे तो मिळून आलेला आहे. ठीक आहे, आता जर सपोज आपण त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काही रक्ताचे नमुने जे आहेत त्या घटनास्थळावरून मिळून आले. आता मला सांगा, स्टार्टिंगला मिळून आलेले रक्ताचे नमुने आणि काही तासानंतर, काही किंवा दिवसानंतर, तासानंतर किंवा काही दिवसानंतर जर आपण ते ब्लड सॅम्पल जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवेल का, त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवेल, वाटतं तुम्हाला असं की जर आपण त्या घटनास्थळी मिळून आलेले रक्ताचे नमुने आहे, जर ते आपण काही दिवसानंतर किंवा तासानंतर जर आपण त्याला कलेक्ट केलं किंवा त्या ठिकाणी जर चेक केलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल जाणवेल. येस, त्या ठिकाणी आपल्याला काय जाणवेल, बदल जाणवेल. म्हणूनच काय म्हणतात की जेव्हा कधी एखाद्या घटनास्थळी आपण जातो, ठीक आहे, तर घटनास्थळी गेल्यानंतर जी कुठली पुरावे आपण त्या ठिकाणाहून गोळा करतो, तर लवकरात लवकर ती आपल्याला फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये पाठवणं काय असतं, गरजेचं असतं. कारण की नैसर्गिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर कोणत्याही गोष्टींमध्ये ज्या घटनास्थळाशी रिलेटेड असतात तर त्याच्यामध्ये दिवसेंदिवस तासनतास काय असतं, बदल जो आहे हा बदल आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतो. त्याच्यामुळे बघा
की जे काही नमुने आहे, ठीक आहे, जेवढे काही पुरावे किंवा नमुने आहे ही लवकरात लवकर गोळा करून आपल्याला तात्काळ फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर ही जी आहे ही काय आहे, फेरफार होत जाणे. दोन्हीही तत्व सर्वांना समजलेली आहे. येस, रक्त डाग वाढून जास्त जातील, ठीक आहे. येस, जर आपण जास्ती काळ जर रक्ताचा नमुना ठेवला तर तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी वाळू शकतो, ड्राईड होऊ शकतो. आणि जर अतिशय ड्राईड जर झालं तर त्याच्यामधनं प्रॉपर जो रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे तो त्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये चेंजेस होण्याच्या ऐवजी अगोदरच आपल्याला काय आहे, लवकरात लवकर त्या लॅबमध्ये फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा तत्व, हा तिसरा तत्व आपल्याला काय सांगतो, पुरावा आहे तसाच गोळा करणे, ठीक आहे. पुरावा आहे तसाच गोळा करणे. आता तुम्ही म्हणणार की हे कसं. फॉर एक्झाम्पल, त्या ठिकाणी तुम्हाला रक्त मिश्रित माती मिळालेली आहे, ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी रक्त मिश्रित माती मिळालेली आहे आणि सपोज आपण काय कन्सिडर केलं की त्या रक्त मिश्रित मातीमध्ये मी काय करते, साधी माती मिक्स करून टाकते. हे करणं मला योग्य राहील का? ऍज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून जर मी त्या ठिकाणी जाते आहे तर त्या रक्त मिश्रित मातीमध्ये खरंच मी कंटेंट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये साधी माती मिक्स करायला पाहिजे का? इज इट ओके फॉर मी? नाही आहे. का नाही आहे? आपण काय केलं, त्या ठिकाणी लक्षात येते आहे. म्हणजे हा जो पुरावा आहे हा रक्त मिश्रित मातीचा आहे आणि याच्यामध्ये जर मी साधी माती जर मिक्स केली, ठीक आहे, जर याच्यामध्ये जर मी साधी माती मिक्स केली तर तो पुरावा त्या ठिकाणी काय होणार आहे, टॅम्पर्ड होणार आहे, ठीक आहे, कंटॅमिनेट होणार आहे. आणि या कंटॅमिनेशनच होऊ नये म्हणूनच आपल्याला आपलं तत्व काय सांगतो की घटनास्थळावरून मिळून आलेला पुरावा आहे तसाच आपल्याला गोळा करायचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपल्यामधून आपल्याकडून ऍडिशनल गोष्टी त्याच्यात ऍड करायच्या नाही आहे, ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट बघा, नमुन्याचे पृथक्करण. नमुन्याचे पृथक्करण. आता हे जे नमुन्याचे पृथक्करण आहे, हे नमुन्याचे पृथक्करण आपल्याला काय सांगतं बघा, काय सांगत असेल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरं की पृथक्करण म्हणजे काय आहे, सेपरेशन आहे. काय करत असेल बरं याच्यामध्ये, याच्यामध्ये नेमकं काय करत असेल सांगू शकता? सांगते सर नंतर, थोड्या वेळानंतर. पृथक्करण मध्ये काय काय करावं लागेल आपल्याला बघा. सपोज आपण घटनास्थळी गेलो, या ठिकाणी आपण घटनास्थळी गेलेलो आहे, ठीक आहे. आपल्याला त्या ठिकाणी लाल रंगाचे काहीतरी डाग दिसत आहेत, ठीक आहे. मला सांगा, हा मला सांगा, घटनास्थळावरून किंवा एखाद्या कुठल्याही वस्तूवर म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक लाल रंगाची दिसणारी वस्तू हे रक्तच असणार आहे का? घटनास्थळावरून मिळून आलेली प्रत्येक लाल रंगाची डाग ही रक्तात असणार आहे का? नो. असणार आहे का? नाही. का नसणार आहे? कारण की रक्ताच्या डागांप्रमाणे दिसणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी असतात, ठीक आहे. जसं रेड इंक असते, बीट ज्यूस असते, ठीक आहे. बीटचा जर आपण जस्ट एक ज्यूस जरी काढला तरी तो रेडिश आपल्याला दिसायला लागतो. इंक असू शकते, ठीक आहे. केचप असू शकतो, काही पण असू शकते. म्हणजे रेड रंगाच्या किंवा लाल रंगाच्या निसर्गामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की प्रत्येक लाल रंगाच्या गोष्टीला दिसणारा आपण रक्त म्हणू शकत नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी त्याच्या चाचणी कराव्या लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, चाचणी करावं लागणार आहे, त्यांच्या टेस्ट कराव्या लागणार आहे. आणि जर खरंच ते रक्तासारखं दिसत असेल तर काही टेस्ट मध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी रिझल्ट जे आहे ते दाखवतील. म्हणजेच आपण काय करतोय, इथे नमुन्यांचे पृथक्करण करतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी त्याचं चाचणी करायची आहे. येस, रेड पेंट सुद्धा असू शकतो आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला त्याचं पृथक्करण करणं,
सेपरेशन करणं त्या ठिकाणी अत्यंत काय असतं, गरजेचं असतं. कळलंय सर्वांना? मी शिकवलेलं समजते आहे ना? मी मुद्दामच स्लाइडवर शिकवत नाहीये, कारण मला माहिती आहे की तुमच्या डोक्यावरनं जातं सर्व. त्याच्यानंतर बघा, तुलनात्मक तपासणी. काय आहे? तुलनात्मक तपासणी. आता ही जी तुलनात्मक तपासणी आहे, ठीक आहे, तुलनात्मक तपासणी आपल्याला काय सांगते? तुलनात्मक तपासणी आपल्याला काय सांगते? आता जसं बघा, घटनास्थळी तुम्ही गेलेत, घटनास्थळी तुम्ही गेले, तुम्हाला काही केसांचे नमुने त्या ठिकाणी आढळले, ठीक आहे. या केसांच्या नमुन्याची तुलना तुम्ही धाग्यांशी कराल का? या केसांच्या नमुन्याची तुलना तुम्ही धाग्यांशी कराल का? सांगा. नाही करणार. आपल्याला त्याच्यासारखाच एखादा वस्तू बघावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला एक तर पीडित व्यक्तीचे सॅम्पल घ्यावं लागेल, आरोपीच्या संबंधित आपल्याला काही केसांचे नमुने घ्यावे लागेल, आणि जेव्हा आपण ते घेणार त्याची आपण काय करणार, तुलनात्मक तपासणी करणार. सेम पद्धतीने हा झाला केसांचा नमुना, पण तेच जर आपल्याला काही बंदुकीची गोळी वगैरे जर आढळून येत असेल घटनास्थळावरून, तर ती बंदुकीच्या गोळीची पण आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी तुलनात्मक स्टडी करावं लागणार आहे. आणि ही तुलनात्मक स्टडी आपण कसं करणार, कधी करणार, जेव्हा त्याच्याशी संबंधित असलेली वस्तू असणार. संबंधित काही वस्तू असेल किंवा संबंधित गोळी असेल तरच आपण त्या दोघांना पण त्या ठिकाणी कंपेअर करू शकतो की दोघांचा पण जो सोर्स आहे हा दोघांचा सोर्स पण कसा आहे, सेम आहे की नाहीये, उगम दोघांचा सेम आहे की नाही आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सेम ऑर नॉट. क्लिअर? ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा 6व्या नंबर तपासणी अहवाल. आता हा जो तपासणी अहवाल आहे, हा तपासणी अहवाल कोण देतो बरं? तपासणी अहवाल कोण देतं आपल्याला? तपासणी अहवाल कोण देतं? तपासणी अहवाल कोण देतं? फॉरेन्सिक लॅब. मला सांगा, जी फॉरेन्सिक लॅबचे तज्ञ असतात, ठीक आहे, म्हणजे असं कन्सिडर करा की ही फॉरेन्सिक लॅब आहे, या फॉरेन्सिक लॅब मध्ये आपण काही पुरावे पाठवले होते, तर त्या पुराव्यांचा अहवाल जो आहे, ठीक आहे, हा अहवाल जो आहे हा कोण देत असतो? एक्सपर्ट देत असतो. ठीक आहे, त्या ठिकाणी फॉरेन्सिक एक्सपर्ट जो असतो, हा फॉरेन्सिक एक्सपर्ट काय करतो की त्या ठिकाणी अहवाल देतो, पण अहवाल मध्ये देताना तो आपल्याला हे सांगत नाही की ती जी व्यक्ती आहे, संशयित व्यक्ती, ही संशयित व्यक्ती निर्दोष आहे की दोषी आहे, निर्दोष की दोषी, हे ते अहवाल सांगत नाही. ठीक आहे, हे अहवाल आपल्याला ते सांगत नाही. फक्त ते आपल्याला काय सांगतात, जे पुरावे आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत, ठीक आहे, हे पुरावे खरंच ते आहे का? जसं आपण त्यांना रक्ताचा म्हणजे लाल रंगाचे काही नमुने पाठवले होते, ठीक आहे, लाल रंगाचे काही नमुने पाठवले होते आणि त्याच्यावर आपल्याला आपण त्यांना प्रश्न विचारला की तो लाल रंगासारखा दिसणारा नमुना रक्त आहे का? ठीक आहे, तर त्या ठिकाणी एक्सपर्ट जर असेल तर ते सांगतील रक्त आहे, नसेल तर त्या ठिकाणी सांगतील नाही. दुसरा जर प्रश्न असेल, रक्त जर आहे, ठीक आहे, तर तो मानवाचा आहे की तो प्राण्याचा आहे, ठीक आहे, हा विचारणार. मानवाचा जर असेल तर तो रक्त कशा म्हणजे कसा आहे, साधा रक्त आहे, ठीक आहे, मेन्स्ट्रुअल ब्लड आहे की अजून कुठल्या टाईपचा ब्लड आहे, ठीक आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी कोण सांगेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट. पण ते त्या ठिकाणी तो व्यक्ती, ठीक आहे, त्या ठिकाणी तो असलेला व्यक्ती निर्दोष आहे की दोषी आहे, हे अहवाल आपल्याला तपासणी अहवाल मध्ये मिळत नाही. आलं का लक्षात? ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. सर्वांना ही तत्वे समजायला आलेली आहे, समजलेली आहे. आपण 6 जी तत्वे आहेत, ठीक आहे,
ज्याच्या बेसिसवर न्यायसहायक विज्ञान जे आहे, ठीक आहे, ते डिपेंड करतं किंवा त्याच्या बेसिसवर आपण सर्व गोष्टीचा जो तपास आहे, बाकीच्या गोष्टी आहे जे करतो, हे इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? आलंय लक्षात? ठीक आहे. आता बघा, आपण जे काही हे गोष्टी बघणार आहोत, आता तत्वे आपण अजून परत नंतर बघणार आहोत वेगळ्या पद्धतीने. आता बघा, या ठिकाणी काय करणार आहे आपण, काही वेगवेगळ्या बेसिसवर, जसं आपण पहिला जर पॉइंट बघितला, आता जाऊ मी याच्यावर स्लाइडवर जाऊ, इथपर्यंत समजले सर्वांना? तिथे पण बघून घेऊ ना, स्लाइडला पण नाराजगी नको यायला की बा मला ओपन करून ठेवलं आणि मला वाचलंच नाही आज यांनी, है ना? हे सर्व झालंय आपलं, ठीक आहे. हे सर्व मी तुम्हाला समजून सांगितलंय. कारण मला माहितीये तुम्हाला मी तिकडे ते असं रंगरंगोटी केलेलं जास्त चांगल्याने लक्षात राहतं. चला इथे जाऊ आपण. वैयक्तिकीकरण, ठीक आहे, किंवा इंडिव्हिज्युअलायझेशन. आता इंडिव्हिज्युअलायझेशन किंवा वैशिष्ट्यीकरण, इथे वैयक्तिकीकरण, इथे काय सांगतं बघा, की घटनास्थळी आपल्याला जर एखादा कुठलाही पुरावा जर आढळून आलेला असेल, ठीक आहे, तर त्या वस्तूंच्या गुणधर्मांची तुलना तशाच प्रकारच्या वस्तूसोबत करायची असते. फॉर एक्झाम्पल बघा काय सांगते इथे, की घटनास्थळी जर आपल्याला एखादा पुरावा म्हणून जर आढळलेला आहे, तर आपण काय करतो की त्या वस्तूंच्या गुणधर्मांची तुलना तशाच प्रकारच्या दुसऱ्या वस्तूच्या गुणधर्मांशी करून वैयक्तिकीकरण किंवा वैशिष्ट्यीकरण आपण करतो. आता तुम्ही म्हणलं कशा पद्धतीने, सपोज आता मला सांगा, तुम्हाला घटनास्थळी बुलेट आढळून येत आहे, ठीक आहे, बंदुकीची गोळी आढळून येत आहे, तर त्या बंदुकीच्या गोळीची तुलना तुम्ही केसांसोबत कराल का? हे शक्य आहे का आपल्याला? सांगा मला. जर बंदुकीची गोळी आपल्याला मिळून येत आहे, तर त्या बंदुकीच्या गोळीची तुलना आपण केसांसोबत करणार का? नाही करणार. आपण काय करणार, त्या बंदुकीच्या गोळीची तुलना दुसऱ्या बंदुकीच्या गोळीसोबत करणार, केसांच्या नमुन्याची तुलना दुसऱ्या केसांसोबत करणार, रक्ताच्या नमुन्याची तुलना रक्तासोबतच करणार. म्हणजेच इथे काय लक्षात येते आपल्याला, की वैयक्तिकीकरण किंवा विशिष्टीकरण, ज्यालाच आपण इंडिव्हिज्युअलायझेशन स्पेसिफिकेशन म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, की सारख्या असलेल्या, म्हणजे ज्यांचे गुणधर्म सारखे आहे तशाच वस्तूंची तुलना आपण ज्या वेळेस करतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, वैयक्तिकीकरण किंवा त्या ठिकाणी विशिष्टीकरण म्हणत असतो, ठीक आहे. आणि काही पदार्थांमध्ये त्याचं वैशिष्ट्यीकरण करणं किंवा विशिष्टीकरण करणं आपल्याला काय असतं, त्या ठिकाणी अशक्य असतं. तर ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विशिष्टीकरण मध्ये आपण अजून काय करतो, की त्याची भौतिक जुळवणी, म्हणजे त्याचं फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे. दुसरी गोष्ट त्याची नमुना जुळणी आहे, ही तशाच नमुना जुळणे किंवा त्याच्यासोबत गुणधर्म असणारी तशाच सारख्या व्यक्तीसोबत किंवा तशाच सारख्या वस्तूसोबत आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, तर त्याचा कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे. तर हे आहे आपलं वैयक्तिकीकरण किंवा विशिष्टीकरण. क्लिअर? समजलं इथपर्यंत? आता बघा पुढचा जो भाग आहे, पुढच्या भागावर आपण जाऊया, रिकन्स्ट्रक्शनचा. की आपल्याला चला विशिष्टीकरण मध्ये हा एक पॉइंट अजून बघून घ्या, की ही एक गुंतागुंतीची जटिल पायरी आहे. या पद्धतीमध्ये भौतिक ज्या जोडणी असतात, ठीक आहे, भौतिक जुळणी, नमुना जुळणी तसेच रचना जुळणी या पद्धतीचा या ठिकाणी वापर होतो. म्हणजे कोणकोणत्या गोष्टीचा, भौतिक जुळणी, ठीक आहे. सर्वात पहिले भौतिक जुळणी, त्या दोन्ही सारख्या दिसतात का? नमुना जुळणी, त्या नमुना एकमेकांशी जुळतात का? त्याचबरोबर त्यांची जी रचना आहे, ठीक आहे, ती रचना जुळणी त्या ठिकाणी होतं का, हे आपण विशिष्टीकरण किंवा वैयक्तिकीकरण मध्ये करतो आहे, ठीक आहे. या गोष्टी इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बघा पुनर्रचना. आता पुनर्रचना किंवा रिकन्स्ट्रक्शन हे आपण याच्या पूर्वी पण बघितलंय. आता रिकन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय होतं, की सपोज आपण एखाद्या घटनास्थळी गेलेलो आहे, तिथले फोटोग्राफ्स आपण घेऊन आलेलो आहे, तिथले एव्हिडन्स कुठे होते, काय होते, त्याचं प्रॉपर पिक्चरायझेशन आपल्याकडे आहे. आणि पुनर्रचनामध्ये काय असते, की त्या घटनास्थळचं निरीक्षण आहे. फॉर एक्झाम्पल बघा, घटनास्थळी ज्या कुठल्या मिळून आलेले भौतिक पुरावे आहेत, या पुराव्यांच्या आधारे घडलेल्या गुन्ह्यातील विविध घटनांची आपण काय करत असतो, विशिष्ट मांडणी त्या ठिकाणी करतो, ठीक आहे. आणि त्याची काय करतो आपण, शृंखला जी आहे ही शृंखला त्या ठिकाणी तयार करतो. फॉर एक्झाम्पल बघा कशा पद्धतीने, सर्वात पहिले आपण काय करणार, त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करणार. आता निरीक्षण करून काय करणार, घटनास्थळचं सर्वात प्रथम निरीक्षण करणार, कसं दिसते आहे, काय दिसते आहे. दुसरी गोष्ट, घटनेबाबत आपण एक विशिष्ट अनुमान लावणार की घटना कशी घडली असावी.
स्टार्टिंगला काय झालं असेल, त्याच्यानंतर काय झालं असेल, म्हणजे आपण अनुमान लावतो त्या ठिकाणी गेल्यानंतर. संख्यात्मक माहिती, नंबर ऑफ फिजिकल एव्हिडन्सेस त्या ठिकाणी किती आहे, नंबर ऑफ डेड बॉडी त्या ठिकाणी किती आहे, नंबर ऑफ एव्हिडन्सेस ज्या आपल्या डेड बॉडीच्या संबंधित आहेत त्या किती आहे, हे आपण त्या ठिकाणी अनुमान लावतो. त्याच्यानंतर बघा, प्रयोगशाळेतील परीक्षणातून जो कुठला मिळालेला निष्कर्ष असतो, ठीक आहे, किंवा विश्लेषण असतो, या सर्व गोष्टींवर अवलंबून काय असतं की रिकन्स्ट्रक्शन असतो. आणि रिकन्स्ट्रक्शन ही सुद्धा आपली काय आहे, सर्वात गुंतागुंतीची पद्धत जी आहे ही मांडली जाते. ठीक आहे, तर ही आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रिकन्स्ट्रक्शन मध्ये बघा, पुनर्रचना म्हणजे काय असतं की सर्व भौतिक पुराव्यांची एक काय करणे, शृंखला त्या ठिकाणी तयार करणे. ठीक आहे, शृंखला तयार करून त्याचे विश्लेषण करून त्याच्यावरून काय करणं, निष्कर्ष काढणे आणि तपास कार्यामध्ये मिळालेले जेवढे कुठले दस्तऐवज आहे किंवा त्यांची माहिती आहे तसेच सर्व पुराव्यांची त्या ठिकाणी काय करणे, जुळवाजुळव करणे. म्हणजे रिकन्स्ट्रक्शन सर्वांना समजलेलं आहे, पुनर्रचना सर्वांना लक्षात आलेली आहे. पुनर्रचना सर्वांना समजलेली आहे. काय सांगितलं मी, विशिष्टीकरण म्हणजेच काय, एका वस्तुती त्याच्या सारख्या असल्या गुणधर्माच्या वस्तूसोबत कंपॅरिझन करणे. पुनर्रचनामध्ये आपण काय करतो की घटनास्थळावरून मिळून आलेल्या जेवढ्या कुठल्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची आपण काय करतो, त्या ठिकाणी शृंखला तयार करतो, एक पर्टिक्युलर त्याची विशिष्ट मांडणी करून. हे झालं आपलं रिकन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ती म्हणजे बघा ओळख, ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणत असतो, रिकॉग्निशन म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, रिकॉग्निशन म्हणतो. बघा कसं मी सांगते तुम्हाला. ओळख जी आहे, आता मला तुम्ही सांगा, एखाद्या घटनास्थळी जर तुम्ही गेलेले आहात आणि त्या ठिकाणी नेमकं भौतिक दुवा काय आहे किंवा भौतिक पुरावे आपण कोणाला कन्सिडर करू शकतो हे जर आपल्याला माहितीच नसेल, ठीक आहे, तर आपण करू शकतो का, तर बघा पुनर्रचना आपलं झालं. आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, सर्वात पहिले आपण वैयक्तिकीकरण बघितलं, किंवा विशिष्टीकरण. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला भौतिक दुव्यास कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे पुनर्रचनेचा. पुनर्रचनेचा म्हणजे आपण त्याला काय म्हटलं, रिकन्स्ट्रक्शन. री म्हणजे परत, ठीक आहे, परत कन्स्ट्रक्ट करणे. त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा पॉइंट आपण आता काय बघतो आहे, ओळख, रिकॉग्निशन. ओळख किंवा रिकॉग्निशन. आता मला सांगा, याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येतं बरं, या ओळखवरनं तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय करत असेल. तुम्ही आता एखाद्या घटनास्थळी जर सपोज गेले, तुम्ही एखाद्या घटनास्थळी जर गेले, इथे भरपूर साऱ्या वस्तू आहेत. ठीक आहे, सपोज असं कन्सिडर करा, इथे खूप मोठा दगड आहे, इथे काही रक्ताचे नमुने आहेत. ठीक आहे, इथे काही रक्ताचे नमुने आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला इथे असं लक्षात येते आहे की इथे एक चाकू आहे. ठीक आहे, त्या चाकूवर रक्ताचे नमुने तुम्हाला आढळून येत आहे. आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये आपल्याला रिकॉग्निशन मध्ये भौतिक दुवा कुठला आहे, भौतिक पुरावा कुठला आहे आणि कुठला नाही, किंवा कुठला अनावश्यक आहे, हे आपल्याला शोधता येणं गरजेचं आहे. आता मला तुम्ही सांगा, या घटनास्थळी हा दगड आहे मोठा, या दगडाला आपण पुरावा म्हणून घेऊ का, त्या दगडाला आपण पुरावा म्हणून घेणार आहे का, नाही, कारण की आपला काही संबंधच नाही ना म्हणजे त्या दगडावर आपल्याला कुठले सॅम्पल पण आढळून येत नाही आहे, कुठले पुरावे पण आपल्याला आढळून येत नाहीये, फक्त तो दगड त्या ठिकाणी दिसतोय. तर त्या दगडाला आपल्याला काही गरजच नाही, कारण की त्याच्या कुठल्याच पद्धतीचे सॅम्पल नाहीये, ट्रेस एव्हिडन्सेस नाहीये, काहीच कुठल्या पद्धतीचे डाग नाही आहे, मग आपल्याला त्याला घ्यायचंच नाहीये. म्हणजेच बघा, घटनास्थळी गेल्यानंतर नेमके भौतिक दुवे कुठले किंवा भौतिक पुरावे कुठले आणि कुठले पुरावे हे अनावश्यक आहे, आपल्या विश्लेषणासाठी, आपल्या तपासासाठी गरजेचंच नाहीये, तर अशासाठी त्यांची ओळख जी आहे ही आपल्याला करणं त्या ठिकाणी काय आहे, गरजेची आहे. तर ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा वर्गीकरण. चौथा जो पॉइंट आहे, ठीक आहे, हा चौथा प्रकार काय सांगतो आपल्याला, वर्गीकरण, क्लासिफिकेशन.
आता मला सांगा, या वर्गीकरणामध्ये तुम्ही काय करणार? हे वर्गीकरण जे आहे, या वर्गीकरणामध्ये तुम्ही काय करणार सांगू शकता? कशासाठी करत असेल वर्गीकरण? वर्गीकरण कशासाठी करत असेल, काय वाटतं तुम्हाला? काही वाटतं की नाही? हा, टेन्शन मध्ये आले का तुम्ही? व्हेरी गुड. वर्गीकरण म्हणजेच काय आहे? त्या ठिकाणी गुणधर्माच्या आधारे त्याला वेगळं करणे. आता तुम्ही म्हणणार गुणधर्म कसं? फॉर एक्झाम्पल, आता आपण असं कन्सिडर करू, जसं आपण या ठिकाणी म्हटलं बघा, वर्गीकरण मध्ये काय करायचं आपल्याला? गुणधर्माच्या आधारे त्याला वेगळं करायचं आहे. गुणधर्माच्या आधारे तुम्हाला मी डिव्हिजन शिकवलं होते, आठवते तुम्हाला फॉरेन्सिक लॅबच्या? आता बघा, या वर्गीकरणामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की सपोज केसांचा नमुना आहे, याला तुम्ही कशामध्ये कन्सिडर करणार? एक तर तुम्ही बायोलॉजी मध्ये करणार, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ग्लासेस जर आपल्याला मिळून येत आहे, ठीक आहे, तर आपण याला कशामध्ये करणार? फिजिक्स डिव्हिजन मध्ये कन्सिडर करणार, ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपल्याला बुलेट जर आढळून येत आहे, बंदुकीची गोळी, तर आपण त्याला कशामध्ये करणार? बॅलिस्टिक मध्ये करणार. आपण कशाच्या बेसिसवर हे केलं सेपरेशन किंवा वर्गीकरण? हे सर्व आपण त्याच्या गुणधर्माच्या आधारे केलं. येतं लक्षात? त्याच्या गुणधर्माच्या आधारे केलं आणि त्या गुणधर्माच्या आधारेच आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं की ते बायोलॉजी मध्ये होईल, ते फिजिक्स मध्ये होईल, की ते सिरोलॉजी मध्ये होईल, की ते बॅलिस्टिक मध्ये होईल. इथपर्यंत सर्वांना समजलंय? म्हणजे आपण बघा, वैयक्तिकीकरण, पुनर्रचना, ओळख, वर्गीकरण, ठीक आहे, एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत हे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे? हो नाही, काही तर सांगा. तुम्ही बोलणार नाही तर मला लक्षात कसं येणार आहे बरं? वर्गीकरण परत सांगू. ओके, हे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण कशाच्या बेसिसवर करतो आपण? त्यांच्या गुणधर्माच्या आधारे करतो, ठीक आहे. आता जसं बघा, केसांचा त्याचा पर्टिक्युलर काय आहे? गुणधर्म आहे. ग्लास जो आहे, ग्लासचा त्याचा स्वतःचा एक गुणधर्म आहे. बुलेट जी आहे, बुलेटचा स्वतःचा म्हणजे गुणधर्म आहे. म्हणजेच आपण काय करतो आहे, केस हा बायोलॉजीचा पार्ट आहे, ग्लास हा फिजिक्सचा पार्ट आहे, बुलेट हे बॅलिस्टिकचं पार्ट आहे. म्हणजेच काय की त्यांच्या गुणधर्माच्या आधारे आपण त्यांचं काय केलं? क्लासिफिकेशन केलं वेगवेगळ्या ठिकाणी. आता जसं आपण जर म्हटलं की त्या ठिकाणी कवटी जर आपल्याला आढळून आली असती, ती सुद्धा बायोलॉजी मध्ये गेली असती, ठीक आहे. म्हणजे आपण बायोलॉजिकली फिजिक्स म्हणजे त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो वेगवेगळ्यानुसार. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढ्या गोष्टी सर्वांना समजलेल्या आहे. आता बघा, काही गोष्टी आपण बघू ज्या आपल्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशनच्या उजव्या बाजूचा चार्ट थोडा समजून सांगू. हा, तेच त्याच्यावरच येते सर, गणेश सर, त्याच्यावरच येते. मला माहितीये तुम्हाला काय शिकायचंय ना. आता आपण बघणार आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल एव्हिडन्सेस. क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल एव्हिडन्सेस. फिजिकल एव्हिडन्सचे वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. हा टॉपिक जुन्या विद्यार्थ्यांना शिकवलेला मी नाही आहे, ठीक आहे. सर्वांनी आवर्जून हे जे मी आता शिकवणार आहे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. नाश्ता करत करत लेक्चर करू नका, ठीक आहे. जेवण करत करत लेक्चर करू नका. शांत फक्त एक तास बसा आणि हा लेक्चर ऐकून घ्या, कारण की इम्पॉर्टंट पॉइंट आता सांगणार आहे. क्लिअर का? तसं तर तुमचा उपवास असेल आज बरेच जणांचा. चला,
पहिला जो आपण पॉइंट बघणार आहे तो आपण बघणार आहे ट्रेस पुरावे. काय बघणार आहे आपण? ट्रेस पुरावे. ट्रेस, हा, ड्रेस नाही, ट्रेस पुरावे, ज्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रेस एव्हिडन्सेस. ट्रेस एव्हिडन्सेस. क्लिअर? आता बघा, ट्रेस एव्हिडन्सेस म्हणजेच काय आहे? अतिशय सूक्ष्म अशा वस्तू, अतिशय सूक्ष्म वस्तू. हा पेन दिसतो ना, पेनचा कलर, अतिशय सूक्ष्म वस्तू. तुम्ही याच्यामध्ये बघा, तुम्हाला लक्षात येईल, हा पेन दिसतोय ना सर्वांना, कलर दिसतो की चेंज करू? नसेल दिसत तर मला सांगा. ट्रेस एव्हिडन्स म्हणजे अतिशय सूक्ष्म वस्तू. आता तुम्ही बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या घटनास्थळी गेलेले आहात, ठीक आहे, तर त्या घटनास्थळी गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येते आहे की त्या ठिकाणी काही सूक्ष्म वस्तू आहे. सूक्ष्म म्हणजे कसं बघा, सपोज हा रॉड आहे, हा रॉड आहे, ठीक आहे, या रॉडवर काही रक्त आहे. या ठिकाणी काय आहे त्याचं? या ठिकाणी काय आहे? रक्त आहे. आता त्या रॉडवर रक्त आहे हे आपल्याला कळलं, पण त्याच्यामध्ये बघा, मी इथे व्हाईट घेते कारण की तुम्हाला कलर दिसणार नाही जर मी ब्लॅक घेतला तर. तुम्हाला लक्षात येत आहे की इथे ना काही असे बारीक असे तंतू दिसत आहेत, ठीक आहे, हे हे बारीक तुम्हाला इथे काय दिसते आहे? तंतू दिसते. आता बघा, हा जो रॉड आहे, या रॉडवर तुम्हाला काय दिसते आहे? रक्ताचे नमुने दिसते आहे. रक्ताचे तुम्हाला काय दिसते आहे? नमुने दिसते आहे. आता हा जो रक्ताचा नमुना आहे, या रक्ताच्या नमुन्यावर तुम्हाला काही छोटे स्मॉल पार्टिकल्स असलेले काही वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. ते इधर हेअर असू शकतात, इधर फायबर असू शकतात, ठीक आहे, हेअर असू शकतात किंवा फायबर असू शकतात. हे आपल्याला लक्षात कधी येईल? जेव्हा आपण त्याचा अनालिसिस करू. हे जे वस्तू असतात हे अति सूक्ष्म आहे. ही सूक्ष्म वस्तू त्या ठिकाणी होऊन खाली पडू शकते, वाराला उडू शकते, कारण रक्त वाढणार आहे ना. वाढल्यामुळे काय होऊ शकते की काही जे पुरावे ते उडू शकतात, इझिली ते मूव्ह होऊ शकतात. बघा काय सांगते मी, उडू शकतात, ठीक आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, उडू शकतात, ठीक आहे. त्यांची जागा जी आहे ती जागा त्या ठिकाणी बदल होऊ शकते. तर अशा ज्या काही वस्तू असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? ट्रेस एव्हिडन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? ट्रेस एव्हिडन्स. या ट्रेस एव्हिडन्स मध्ये काय काय येऊ शकतं? त्या ठिकाणी केसांचा नमुना येऊ शकतो, केसांचा नमुना त्या ठिकाणी येऊ शकतो, ठीक आहे, पेपरचे तुकडे येऊ शकतात, ठीक आहे, तंतू येऊ शकतात. तर असे जे काही ट्रेस एव्हिडन्स असतात की जे इझिली उडू शकतात, सूक्ष्म प्रमाणामध्ये असतात, जे आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, ठीक आहे, हे आपल्याला आपल्या नेकेड आईनी दिसू शकत नाही, लगेच दिसू शकत नाही, हा, दिसतच नाही अशातला नाही, लगेच दिसू शकत नाही. तर असे जे सूक्ष्म वस्तू असतात जे घटनास्थळी रिलेटेड असतात त्यांना काय म्हणत असतात? ट्रेस एव्हिडन्स म्हणू शकतात, ठीक आहे. दुसरी एक अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की प्रत्येक ट्रेस एव्हिडन्स, कुठे लिहू मी, इथे बघा, की नोट करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुस्तकामध्ये किंवा तुम्ही तुमची जर कॉपी असेल तर त्या कॉपीमध्ये लिहून ठेवा, जे आता मी लिहून देणार आहे. प्रत्येक भौतिक पुरावा हा ट्रेस एव्हिडन्स नाही. ट्रेस पुरावा
नाही, ठीक आहे. पण प्रत्येक ट्रेस एव्हिडन्स, प्रत्येक ट्रेस पुरावे हे भौतिक दुवे आहेत, हे भौतिक दुवे आहेत. समजलं इथपर्यंत? लिहून घ्या पटकन. ट्रेस एव्हिडन्स मध्ये आपण काय सांगितलं? अति सूक्ष्म अशा वस्तू, ठीक आहे, ज्या इझिली उडू शकतात, दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, जागा त्यांची बदल होऊ शकते, नेकेड आयने ते दिसू शकत नाही. दिसणारच असं नाहीये, दिसू शकत नाही. बरेचदा आपल्याला मॅग्निफाईंग ग्लासचा वगैरे वापर त्या ठिकाणी करावा लागतो. केसांचा नमुना, पेपर तुकडे, तंतू, अशा ज्या काही सूक्ष्म वस्तू आहेत, ठीक आहे, त्यांना आपण ट्रेस एव्हिडन्स म्हणतो. नोट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक भौतिक पुरावा हा ट्रेस पुरावा नाही, पण प्रत्येक ट्रेस पुरावा हा भौतिक दुवे आहे. ठीक आहे, समजला इथपर्यंत? सर्वांना लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? डोक्यावरून असं स्विंग तर नाही झालं ना लगेच? कळलंय? जाऊ पुढे. डायरेक्ट मेंदूत फिट झालं? गुड. दुसरं बघा, ट्रेस एव्हिडन्स झालं. दुसरं आहे डायरेक्ट एव्हिडन्स. आताची जी फॉरेन्सिक लॅबची एक्झाम झाली होती ना, त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये याच्यावर प्रश्न होता. डायरेक्ट एव्हिडन्स. ठीक आहे, आता बघा, डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजेच काय असतं? डायरेक्टली पुरावा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. म्हणजेच काय सांगताय? स्टँड ऑन इट्स ओन टू प्रूव्ह अन अलीग फॅक्ट. ठीक आहे, म्हणजे बघा कसं, इंग्लिश मध्ये आम्हाला काहीच समजलं नाही म्हणा, म्हणून तर आम्ही तुम्हाला म्हटलं म्हणा की समजून सांगा. ठीक आहे, आता बघा, हे डायरेक्ट एव्हिडन्स काय सांगतं? आपण जर सपोज एखाद्या घटनास्थळी जर गेलेलो आहे, या घटनास्थळी आपण गेलेलो, या ठिकाणी आपल्याला काय झालं? काही पावलांचे ठसे, ठीक आहे, मातीमध्ये दिसले. मातीत आपल्याला पावलांचे ठसे दिसले. ठीक आहे, दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपल्याला मर्डर झालेला होता. ठीक आहे, तर त्या मर्डरच्या रिलेटेड आपल्याला त्या ठिकाणी काही रक्ताचा नमुना आढळून आला. ठीक आहे, आता बघा, हे जे एव्हिडन्सेस आहे, हे एव्हिडन्सेस कशा? डायरेक्ट आहे, म्हणजे डायरेक्ट आपण घेऊन त्याचं अनालिसिस तिथे करू शकतो. हे कसे आहे? घटनास्थळावरून मिळून आलेले कसे आहे? डायरेक्ट एव्हिडन्स आहे. डायरेक्ट येत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही फेरबदल करत नाहीये. ठीक आहे, डायरेक्ट आपल्या डोळ्यांनी दिसून येत आहे. डायरेक्ट कसे येत आहे? डोळ्यांनी दिसून येत आहे. त्याला आपल्याला अनालिसिस वगैरे काही करायची गरज नाही, तपासणी करून बघायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट डोळ्यांनी ते दिसत आहे, म्हणजे जे घटनास्थळावरून आहे तसा पुरावा आपल्याला डोळ्यांनी दिसतो. ठीक आहे, तो पुरावा, त्याला आपण म्हणत असतो डायरेक्ट एव्हिडन्स. डायरेक्ट एव्हिडन्स समजलं सर्वांना? तिसरा जो प्रकार आहे, तिसरा आहे प्राइम फेसी एव्हिडन्स. आता याला इंग्लिश मध्येच याचं नाव लक्षात ठेवा, त्याचं मराठीमध्ये नाहीये काही. प्राइम फेसी एव्हिडन्स, हे आपण क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल एव्हिडन्सेस बघतोय. प्राइम फेसी एव्हिडन्स म्हणजेच बघा काय लक्षात येतं की प्रारंभिक तपासणीनंतर, ठीक आहे, सुरुवातीला जी तपासणी केली, तर त्या तपासणीनंतर एखाद्या केसला, ठीक आहे, म्हणजे एखादी पर्टिक्युलर केस असेल, तर त्या एखाद्या केसला समर्थन देण्यासाठी, ठीक आहे, एखाद्या केसला समर्थन देण्यासाठी पुरेसे पुष्टीकरण करणारे जे काही पुरावे असतात, ठीक आहे, ते अस्तित्वात असतात. आणि त्या पुराव्यांनाच आपण काय म्हणत असतो? प्राइम फेसी एव्हिडन्स आपण म्हणत असतो. ठीक आहे, लक्षात येत आहे? काहीच समजलं नाही?
सॉरी, प्राइमा. प्राइमा. थँक्यू गणेश सर. प्राइमा. त्याला प्राइमच आपण वाचू. ठीक आहे. प्राइम फेसी एव्हिडन्स. तर या प्राइम फेसी एव्हिडन्स मध्ये काय असतं की सपोज एखादी प्रारंभिक तपासणी आपण केली. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला बघा, हो हो सांगते. आता बघा इथे या प्राइम फेसी मध्ये काय होत आहे, हा जो पॉइंट आहे हा मराठीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, कारण की तिथे इंग्लिश मध्ये आहे. तुम्हाला कदाचित काही जणांना समजलं असेल, काही जणांना डोक्यावरून गेलं असेल. तर लक्षात ठेवा, प्रारंभिक तपासणीनंतर, प्रारंभिक तपासणीनंतर, ठीक आहे, एखाद्या केसला समर्थन, ठीक आहे, समर्थन देण्यासाठी पुरेसे पुष्टीकरण करणारे पुरावे अस्तित्वात असते. आता बघा, तुम्ही म्हणणार हे कसं. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड पुरावे गोळा करावे लागतात. सपोज एखाद्या व्यक्तीने असं आपण कन्सिडर केलं की एखाद्या व्यक्तीला आपण आणलंय, ठीक आहे, संशयित म्हणून. पण तो संशयित व्यक्ती गुन्हेगार जोपर्यंत होणार नाही, ठीक आहे, म्हणजे तोपर्यंत तो गुन्हेगार होणार नाही जोपर्यंत त्याच्यावर असलेला जो गुन्हा आहे तो आपण सिद्ध करत नाही. आपण आता सिद्ध कसं करणार. सपोज एखाद्या व्यक्तीने चोरी केली, ठीक आहे, चोरी केल्यानंतर त्या ठिकाणी मर्डर पण झाला असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पण खरंच त्या ठिकाणी चोरी झाल्यानंतर मर्डर झालेला आहे का, तर त्या मर्डर झालेल्या गोष्टीला समर्थन देण्यासाठी त्याच्याशी निगडीत आपल्याला काही वस्तू, त्याच्या अगेन्स्ट मध्ये पुरावे आपल्याला काय करावं लागणार आहे, गोळा करावे लागणार आहे. आणि ते गोळा करून त्याला आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं आहे की तो जो गुन्हा आहे तो गुन्हा त्याच व्यक्तीने केलेला आहे. तर तशासाठी त्याला समर्थन देण्यासाठी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड वस्तू जी आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड पुरावे जे आहे ते गोळा करावे लागतात. तशा एव्हिडन्सला आपण प्राइम फेसी एव्हिडन्स म्हणत असतो. कळलं, समजलंय. प्राइम फेसी एव्हिडन्स म्हणजे समजलं सर्वांना. डायरेक्ट एव्हिडन्स आपल्याला समजलं. डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजेच काय, घटनास्थळावर डायरेक्ट गेल्यानंतर जे कुठले पुरावे आपल्या डोळ्यांनी दिसतात, डायरेक्ट असतात, त्याच्यामध्ये आपल्याला काही तपासणी, चेंजेस, अदृश्य ठसे वगैरे हे काही नसतात, डायरेक्ट दिसतात. ठीक आहे, त्या वस्तूंना आपण डायरेक्ट एव्हिडन्स म्हणतो, जे डायरेक्ट घटनास्थळावरून आपण कलेक्ट करतो. प्राइम फेसी एव्हिडन्स मध्ये काय सांगितलं की एखाद्या व्यक्ती आहे, संशयित व्यक्ती आहे, तर त्या संशयित व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी त्याच्याशी संबंधित आपल्याला पुरावे, त्याला समर्थन देण्यासाठी पुरावे आपल्याला गोळा करावे लागतात. तर त्या पुराव्यांना आपण काय म्हणत असतो, प्राइम फेसी एव्हिडन्स म्हणत असतो. इज इट क्लिअर टू ऑल. जाऊ पुढे. लक्षात आलं आहे का. त्याच्यानंतर बघा, चौथा परिस्थितीजन्य पुरावा. चौथा काय आहे, परिस्थितीजन्य पुरावा. हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात कुठल्याही व्यक्तीने शिकवलेलं नसेल, एवढं मला माहिती आहे. ऐकलं का हे कुठे, आपण जे आता वाचतो आहे किंवा जे बघतो आहे. हा, आपण याला असं पण म्हणू शकतो गणेश सर की कायद्यात गृहीत धरले जातील आणि आपण त्याला समर्थन देण्यासाठी पुरावे जर गोळा करतो, याचा अर्थ म्हणजे तो कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये आपल्याला तो पुरावा सिद्ध करायचा आहे ना, की बाबा ही जी वस्तू आहे किंवा ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट यानेच केली आणि याच्याशी संबंधित ही वस्तू आहे, ज्याचं याच्यासोबत रिलेशन जुळती आहे.
तेव्हाच आपण त्याला समर्थन देणार ना. ठीक आहे, तर ते कायद्यात गृहीत धरले जातीलच. क्लिअर. आता आपण बघू बघा, परिस्थितीजन्य पुरावा ज्यालाच आपण काय म्हणत असतो, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस. डोक्यावरून जातंय का रे सर्वांच्या? डोक्यावरून जातंय की समजते काही? काय कळलंच नाही मला, काय सांगितलं प्रतीक सर? कळलं नाही मला. आता बघा, या परिस्थितीजन्य पुरावा, लक्षात काय त्या परिस्थितीजन्य पुरावा. आता बघा कसं, जो जेनी होता ना आपला, जेनी आठवते का? जेनी, जेनी आठवते? जेनी, या जेनीने बघा हॅरीला मारलं होतं, माहितीये ना? या जेनीने काय केलं, याला खूपच राग होता हॅरी बाबत, त्याला शूटच करायचं, त्याने ठरवलंच होतं की आज हॅरीला शूट करायचं. जेनीने काय केलं की जी फायर आर्म होती, ठीक आहे, जी बंदूक होती, ती बंदूक, ठीक आहे, ही बंदूक त्याने काय केली, त्याला प्रेस केली, म्हणजे त्या बंदुकीला असं हातात पकडलं, हातात पकडून त्याला शूट केलं. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, इथे पॉसिबिलिटी काय? याने ग्लोव्ज घातले नव्हते, याने ग्लोव्ज घातले नव्हते, याच्या हातांचे ठसे, याच्या हातांचे अदृश्य असलेले ठसे, हातांचे अदृश्य ठसे, ठीक आहे, बोटांचे अदृश्य ठसे कशावर येऊ शकतात? बंदुकीवर येऊ शकतात. ठीक आहे, कुठे येऊ शकतात? बंदुकीवर येऊ शकतात. आणि ते बंदुकीवर आलेले जे कुठले अदृश्य ठसे आहेत, जे परिस्थितीमुळे तयार झाले, जे कशामुळे झाले? परिस्थितीमुळे तयार झाले, तशा पुराव्यांना आपण काय म्हणत असतो? परिस्थितीजन्य पुरावे म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आपण त्याला म्हणत असतो. सर्कमस्टॅन्शियल, परिस्थितीमुळे तयार झालेले एव्हिडन्स. आता बघा, अजून एक उदाहरण सांगते. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, एखादा व्यक्ती एखाद्या घटनास्थळी गेला, आणि एखाद्या घटनास्थळी गेल्यामुळे काय झालं की चुकून त्याचे जे फूटप्रिंट आहे, ठीक आहे, त्याचे फूटप्रिंट आहे ते मातीने माखलेले होते, म्हणजे फूट जे आहे, पाय जे आहे ते मातीने माखलेले होते. तो एका घटनास्थळी गेला आणि घटनास्थळी जाऊन त्याचे पायावरचे जे मातीने जे भरलेले पाय होते, त्याच्यामुळे काय झाले की त्याचे जे फूटप्रिंट आहेत तर त्या जमिनीवर आले. ठीक आहे, आणि जमिनीवर आलेले जे कुठले पुरावे आहेत, जे परिस्थितीमुळे तयार झालेले आहेत, ठीक आहे, कशामुळे तयार झालेले आहेत? परिस्थितीमुळे तयार झाले, सिच्युएशनल त्या ठिकाणी तयार झालेले आहे, तशा पुराव्यांना आपण काय म्हणत असतो? सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस म्हणत असतो. काय म्हणत असतो? सर्कमस्टान्शियल, ज्यालाच आपण काय म्हणत असतो? परिस्थितीजन्य पुरावा. हे सर्वांना समजलेलं असेलच. पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट आपण बघू, तो इंग्लिश मध्येच त्याचं नाव लक्षात ठेवा. पाचवा जो प्रकार आहे एव्हिडन्सचा, तो आहे एक्सकल्पेटरी एव्हिडन्स. त्याला मराठीमध्ये पण आहे निर्दोष पुरावा. एक्सकल्पेटरी एव्हिडन्स म्हणजेच काय? निर्दोष पुरावा. आता एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेलाच नाहीये, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेलाच नाहीये, पण संशयित म्हणून त्याला, सांगते थोड्या वेळात, परत सांगते गणेश सर, एवढं मला सांगू दे, मग सांगते. ठीक आहे. आता हा जो निर्दोष पुरावा असतो, हा काय करतो? सपोज एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, ठीक आहे, त्याला न पकडता दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीला पकडलं. आता तुम्हाला आठवतं, आता रिसेंटची एक केस होती कोलकाताची, ठीक आहे, त्याच्यामध्ये जो गार्ड होता, ठीक आहे, त्या गार्डला त्या ठिकाणी कल्प्रिट जे आहे ते समजत होते की यानेच गुन्हा केलेला आहे, ठीक आहे, पण ज्या वेळेस जे सिमन सॅम्पल जे होते, ठीक आहे, म्हणजे वजायनल ट्रॅक मध्ये ज्या वेळेस सिमन सॅम्पल मोठ्या प्रमाणामध्ये, जास्ती प्रमाणामध्ये ज्या वेळेस मिळून आले,
पोस्टमॉर्टम करताना, तर त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की त्या केसमध्ये मल्टिपल पार्टनर्स किंवा मल्टिपल कल्प्रिट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे. तर अशा याच्यामध्ये काय झालं की त्या ठिकाणी जर काही मल्टिपल किंवा नंबर ऑफ पीपल त्या ठिकाणी जर प्रेझेंट होते, तर त्यांचे सॅम्पल्स जे आहे ते तर त्या ठिकाणी प्रेझेंट होते. पण त्या ठिकाणी बघा, फक्त आणि फक्त कोणाला दोषी ठरवलं जात होतं, त्या गार्डलाच ठरवलं जात होतं. आता ही एक केस झाली. दुसरी बघा की सपोज एखादी घटना जर घडलेली आहे, एखाद्या घटनेमध्ये काय झालं की जो व्यक्ती दोषी नाही आहे, ज्याचा त्याचा काही संबंध नाही आहे, तरीही सुद्धा त्या व्यक्तीला पकडल्या जातं. जेव्हा एखादा पुराव्यांचं अनालिसिस होतं, घटनेच्या संबंधित असलेले भौतिक दुवे यांचं अनालिसिस होतं, अनालिसिस होऊन त्याच्याशी रिलेटेड रिपोर्ट तयार होते आणि ती रिपोर्ट आणि तो व्यक्ती त्याच्यामध्ये गुन्हा जो आहे हा सिद्धच होत नाही. म्हणजे त्यांनी जो गुन्हा केलेला आहे किंवा तो गुन्हा त्याच व्यक्तीने केलेला आहे का हे सिद्ध जेव्हा होत नाही, कारण की तो दोषी नाहीये ना, निर्दोष आहे तो. तर हा एक्सकल्पेटरी एव्हिडन्स जो आहे हा काय सांगतो, निर्दोष पुरावा सांगतो. निर्दोष पुरावा म्हणजेच काय दिलेलं आहे बघा इथे इंग्लिशमध्ये, की हेल्प्स टू प्रूव्ह दॅट अन अक्युज्ड इंडिव्हिज्युअल इज नॉट गिल्टी. ठीक आहे. म्हणजे तो दोषी नाही आहे असे सादर करणारे पुरावे म्हणजेच काय असतात, एक्सकल्पेटरी एव्हिडन्स. ठीक आहे. दोषी नसल्याचा पुरावा, दोषी नसल्याचा पुरावा, दोषी नसल्याचा पुरावा ज्यालाच आपण काय म्हणत असतो, निर्दोष पुरावा, एक्सकल्पेटरी एव्हिडन्स. आता मला सांगा याच्यातलं तुम्हाला काय समजलं नाहीये, यामधलं तुम्हाला काय समजलं नाहीये मला सांगा. परिस्थितीजन्य पुरावा सोडून सर्व समजलं. ठीक आहे. बघा परत येऊ आपण. आता काय झालं, अजून कसं सांगू वेगळं तुम्हाला लक्षात येईल. सिच्युएशनल असते. आता कसं सांग, की काही लोक आहेत. ठीक आहे. हे लोक आहेत, हे चालले आपले दोघ जण. ठीक आहे. चल रे भाऊ आज आपण एखाद्या घरी करू चोरी. ठीक आहे. चोरी करून आपण संध्याकाळचा आपला जो पार्टीचा बेत आहे तो आज कंप्लीट करू. यांनी ठरवलं या घरात जायचं. ठीक आहे. या घरात जाऊन तिथे काय करायची, एंट्री करायची. एंट्री करून तिथे असलेले जेवढे काही मौल्यवान वस्तू आहे, पैसे आहे, ठीक आहे, सोने आहे किंवा व्हॉट एव्हर जेवढ्या काही अशा इम्पॉर्टंट वस्तू आहे, मौल्यवान वस्तू आहे, ते घ्यायचे आणि तिथून कलेक्ट करायचं. आता बघा याने काय केलं, याचा आपण ठीक आहे रामश्याम असं नाव ठेवू. ठीक आहे. रामश्याम. आता बघा या दोघांनी काय केलं, राम आणि श्यामने, की ठरवलं की या घटनास्थळी म्हणजे या घरी आपल्याला एंटर करायचं आहे. घराला कुलूप लागलेला आहे. कुलूप तोडलं. कुलूप तोडून त्यांनी घरामध्ये एंट्री केली. आता बघा ते घर खूप दिवसांपासून बंद होतं. ठीक आहे. यांनी काय केलं की एखाद्या त्या तिथे असलेला टेबल जो होता, ठीक आहे, टेबलवर हात ठेवून राम असा उभा झाला, जस्ट उभा झाला असं. ठीक आहे. तो तिथे उभा झाला. टेबलवर अतिशय धूळ होती. ठीक आहे. धूळ असल्या कारणाने काय झालं की त्या ठिकाणी याच्या हातावर घाम आला भीतीपोटी. ठीक आहे. भीती असल्या कारणाने काय झालं की भीती असल्या कारणाने त्या टेबलवर त्याचे प्रिंट जे आहे ती आली. ठीक आहे. आणि त्याला कळलं पण नाही काय झालं काय नाही झालं. तो घेतलं आणि पैसे घेतले आणि निघून गेला तिथनं. जेव्हा त्या घरचे गावावरून येतात त्यांना कळतं की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. ठीक आहे. चोरी झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथे काहीतरी वस्तू आहेत. इन्व्हेस्टिगेशन टीम आली, फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्या ठिकाणी आले आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सला त्या ठिकाणी लक्षात आलं की या टेबलवर काय आहे, पुरावे आहे. आता तो जो पुरावा होता हा रामने मुद्दामून तयार केला होता का, नव्हता केला. हा परिस्थितीमुळे तयार झालेला होता. लक्षात येते. त्या ठिकाणी काय झालेलं होतं, परिस्थितीमुळे तो तयार झालेला होता. येत आहे लक्षात. म्हणजे त्या सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे की एखादी गोष्ट जर आहे, एखादी गोष्ट परिस्थितीमुळे त्या सिच्युएशनमुळे जर त्या ठिकाणी तयार झालेली आहे नकळतपणे, हा शब्द लक्षात ठेवा. अशा वस्तू की ज्या नकळतपणे त्या ठिकाणी तयार झालेल्या आहे किंवा मिळून आलेल्या आहे, अशा वस्तूंना आपण सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतो. काय म्हणत असतो, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणत असतो. इथपर्यंत कळलंय सर्वांना.
समजलं? आता बघा पेज नंबर तुम्ही 38 वर या. आपल्या पुस्तकाच्या पेज नंबर 38 वर या. इथे बघा परिस्थितीजन्य पुराव्याच्या बाजूला इथे एक छोटी हे दिलेली आहे. हो हो, नकळतपणे सांगते. तुमचा जो डाऊट आहे ना सर, गणेश सर, मला कळते आहे, मी सांगते. पेज नंबर 40 वर या, जर पुस्तक जवळ असेल तर. ठीक आहे, तिथे बघा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मध्ये पहिला पॉइंट काय सांगतो? इनडायरेक्ट एव्हिडन्स. डायरेक्ट नाहीये. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स हा कसा आहे? इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे. चला, एक नवीन अजून गोष्ट आपल्याला समजली. लिहून घ्या सर्वांनी. परिस्थितीजन्य पुरावा जो आहे, परिस्थितीजन्य पुरावा हा कसा असतो? इनडायरेक्ट एव्हिडन्स असतो. ठीक आहे, हा कसा आहे? इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे. डायरेक्ट नाहीये, इनडायरेक्टपणे त्या ठिकाणी तयार झालेला एक एव्हिडन्स आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, पुढचा पॉइंट काय सांगतो? इम्प्लाइज फॅक्ट बट डज नॉट प्रूफ इट. आपल्याला तो फॅक्ट दाखवतो पण आपण त्याला प्रूफ करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कसं बघा, फॉर एक्झाम्पल यांनी काय दिलंय? सस्पेक्ट गन ऍट साइट ऑफ शूटिंग. ठीक आहे, शूटिंगच्या ठिकाणी जिथे शूट झालेला आहे त्या शूटच्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे? सस्पेक्ट गन. ठीक आहे, संशयित व्यक्तीची त्या ठिकाणी बंदूक मिळवून आलेली आहे. आता बघा, ही बंदूक डज नॉट प्रूफ द सस्पेक्ट वॉज देअर. ठीक आहे, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे काय सांगते आहे की तो आपल्याला त्या ठिकाणी हे दर्शवत नाही की फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितली की एखाद्या घटनास्थळी बंदूक आपल्याला आढळून आलेली आहे. सस्पेक्ट गन जी आहे म्हणजे संशयित बंदूक आहे, आपल्याला ते मिळून आलेली आहे. पण आपण हे सिद्ध करू शकत नाही की ती जी गन आहे ती गन त्या ठिकाणी त्याच व्यक्तीने आणलेली आहे. आता तुम्ही म्हणणार कसं? आता त्यांनी अजून एक पॉइंट सांगितला, कॅन बी फिजिकल. हा भौतिक दुवा असू शकतो. उदाहरण बघा काय सांगतात? फिंगरप्रिंट्स, ग्लास, फूटप्रिंट, सॉइल, शू प्रिंट्स, टायर इम्प्रेशन, फायबर्स, टूल मार्क्स, वेपन्स, बुलेट्स अँड शेल कास्टिंग. ठीक आहे, म्हणजे बघा या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजेच काय की त्या ठिकाणी ती इनडायरेक्ट एव्हिडन्स असते, सिच्युएशनल तयार झालेली असते, त्याच्यावरनं तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंट होतीच हे आपण जेव्हा सांगू शकत नाही, ते असतं सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. म्हणजे सेकंड पॉइंट बघा काय सांगतं? इम्प्लाइज फॅक्ट पण डज नॉट प्रूफ इट. एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की सस्पेक्ट गन आपल्याला मिळालेली आहे पण तो सस्पेक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट होताच का हे आपण सिद्ध करू शकत नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे बघा तुम्ही म्हणणार कसं? आता ती जी बंदूक आहे, आता बघा ही जी बंदूक आहे ही बंदूक मान्य केली की आपण एबीसी नावा व्यक्तीची होती. ठीक आहे, एबीसी नावाच्या व्यक्तीची होती, पण शूट करताना ज्या दिवशी शूट झालं त्या दिवशी तो व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंटच नव्हता. म्हणजे असं म्हणा की हा होता नागपूरचा. ठीक आहे, आता मी नागपूरची आहे ना तर नागपूरच घेणार ना. तर हे नागपूरला हा होता, तर हा नागपूरला असताना म्हणजे नागपूरचा होता पण तो त्या दिवशी नागपूरला नसताना तो गेला होता मुंबईला. ठीक आहे, आणि ज्या दिवशी ही घटना घडली, ठीक आहे, शूटिंगची, ज्या दिवशी ही घटना शूटिंगची घडली त्या दिवशी एबीसी त्या ठिकाणी प्रेझेंट नव्हता, तो मुंबईला गेला होता. ठीक आहे, तर ही जी बंदूक आहे ही बंदूक जरीही याच्या म्हणजे याची होती पण आपण हे नाही सिद्ध करू शकत ना की शूटिंग जी आहे ती याच व्यक्तीने केलेली आहे म्हणून. असं पण होऊ शकतो की एबीसीची जी गण होती ही एबीसीची व्यक्ती XYZ घेऊन गेला, त्याने शूट केलं आणि परत आणून ठेवून दिली. होऊ शकते ना, असं पॉसिबिलिटी आहे की नाही? पॉसिबिलिटी आहे की नाहीये? होऊ शकतं ना असं. गरजेचं थोडी आहे की ती त्याची आहे म्हणून त्यांनी शूट केलेली असेल. कोणी पण करू शकतो, कोणी पण एखादी वस्तू नेऊ शकतो. आता ही गनची गोष्ट झाली, गाडीचीच गोष्ट पकडा. ठीक आहे, आता माझी गाडी एखादा व्यक्ती घेऊन गेला, ठीक आहे, किंवा चोरी केली आणि चोरी केल्यानंतर त्याने 10-12 लोकांना गाडी ठोकून दिली. ठीक आहे, त्याच्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला.
आता गरजेचं आहे का ती गाडी माझी आहे म्हणून मी त्या ठिकाणी ऍक्सिडेंट घडवून आणलं किंवा माझ्यामुळेच ते ऍक्सिडेंट झालेला आहे? गाडी माझी चोरीला गेली आहे किंवा माझी गाडी कोणीतरी घेऊन गेलेला आहे, ठीक आहे, आणि ती गाडी घेऊन गेल्यामुळे त्याच्याकडून ती गोष्ट झालेली आहे, पण ती गाडी कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर, ठीक आहे. पण तुम्ही हे प्रूफ नाही करू शकत ना की त्या ठिकाणी मीच प्रेझेंट होते बा म्हणून, कारण गरजेचं नाही की ती वस्तू माझी आहे म्हणून ती गोष्ट मीच केलेली असावी, ठीक आहे. तर आपल्याला ती जी काही गोष्ट आहे, ठीक आहे, ती सर्व गोष्ट आपल्याला बाकी फिजिकल एव्हिडन्स सोबत, इतर एव्हिडन्स सोबत काय करायची असते? प्रूफ करायची असते, कन्फर्म करायची असते. त्याच वेळेस आपण त्यांना काय करू शकतो? फायनल आउट करू शकतो. त्याच्यासाठीच आपली फॉरेन्सिक लॅब त्या ठिकाणी प्रेझेंट असते. फॉरेन्सिक लॅब त्यांचा अहवाल देतं आणि जोपर्यंत ते अहवाल घटनास्थळावरून मिळून आलेले पुरावे जेव्हा हे एकमेकांसोबत कम्पेअर करून सिद्ध होत नाही की हा गुन्हा यानेच केलेला आहे, तोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणून ठरवू शकत नाही. आता कळलं का? हो, नाश्ता करायला गेलेले असं वाटतंय मला पण. सर्व एकदम शांत झाले. समजलं का इथपर्यंत? संशयित व्यक्ती तीच होती हे घटनास्थळी मिळालेल्या भौतिक दुव्यावरून समजणार नाही, परंतु परिस्थितीजन्य पुराव्यावरून समजते. मला नाही कळलं. एवढं समजलं का? बरं, मी जेवढं सांगितलं तेवढं समजलंय का? एवढं मला सांगा. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की संशयित व्यक्ती तीच होती हे घटनास्थळी मिळालेल्या भौतिक दुव्यावरून समजणार नाही, परंतु परिस्थितीजन्य पुराव्यावरून समजते. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असते ना ती. भौतिक दुवा जी आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे ना, त्याचं अनालिसिस वगैरे जे आहे, ठीक आहे. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स हे त्याला काय करणार आहे? त्या ठिकाणी फक्त कंपॅरिझन करण्यासाठी आणि त्याचं ते अनालिसिस करताना हेल्प करणार आहे की खरंच ती व्यक्ती होती का, आणि भौतिक दुवे त्याला सपोर्ट करणार आहे. म्हणजे भौतिक दुवे, आता सपोर्ट तो शब्द नाही आठवत आहे मला की कसं आपण म्हणू शकतो. कोरिलेट हा शब्द परफेक्ट बसणार त्या ठिकाणी. ते त्या ठिकाणी त्याला कोरिलेट करणार आहे, ठीक आहे. या एव्हिडन्सला साक्षीदार याने दुजोरा दिला पाहिजे. येस, साक्षीदाराने दुजोरा दिला पाहिजे. तेच मी मगाशी सांगितलं ना की जोपर्यंत तो सिद्ध करणार नाही किंवा तो सांगणार नाही की खरंच मी तो गुन्हा केलेला आहे, ठीक आहे, तोपर्यंत आपण त्याला फायनल आउट नाही करू शकत ना, डायरेक्ट प्रूफ नाही करू शकत. मी सांगितलेलं एवढं समजलं? सांगते मी. इथपर्यंत समजलंय का? एवढं मला सांगा फक्त. परत सांगू एवढं सर्व? सांगा, पटकन सांगा मला. आपल्याला आज भौतिक दुवे कम्प्लीट करायचं होतं, पण आज पण नाही झालं. परत सांगायचं आहे एवढं? चलू ना पुढे, कारण की आपल्याला लवकर लवकर कंप्लीट करायचं. रिपीट बघून घ्या ना तुम्ही. लेक्चर झाल्यानंतर ना रेकॉर्ड करा, रेकॉर्ड झालेला व्हिडिओ परत बघा. नाहीच समजलं मला उद्या सांगा, आपण परत त्याच्यावर वाटलंच तर बघूया, ठीक आहे. कारण की याच्यात खूप वेळ वेळ जातोय ना. सिलेबस पण कम्प्लीट करायचा. तुम्ही म्हणणार मग की मॅडमनी सिलेबस पण कम्प्लीट नाही केला. आता बघा, भौतिक पुराव्यांचे जे काही वर्गीकरण आहे ते तर आपण आता बघितले, पण अजून बघा भौतिक पुराव्यांचे काही प्रकार पण आहेत. सात प्रकार, ठीक आहे. जसं पहिला प्रकार बघा, मी ना एक काम करते, स्लाइड घेते इथे. मला सांगा ते समजलं ना सर्व? कारण की मी ते जे आता व्हाईट बोर्डवर जेवढं काही लिहिलं होतं ना ते चाललं जाणार, म्हणून विचारते. समजलंय ना? त्याच्यावर परत यायचं नाहीये ना? कारण की ते चाललं जाईल आता, मी जर रिटर्न जर केलं तर.
सांगा पटकन. जाऊ परत मागची स्लाइड आपल्याला दिसणार नाही, जे काही लिहिलं होतं मी, म्हणून विचारते आहे. लिहायचं असेल, काही करायचं असेल तर आत्ताच सांगा मला. समजले? ठीक आहे. बघा, क्लासिफिकेशन ऑफ एव्हिडन्स बाय नेचर. कशाच्या बेसिसवर आपल्याला करायचं? त्याच्या नेचरवर. ठीक आहे. आता नेचर म्हणजेच काय? त्याच्या गुणधर्मावर. ठीक आहे. आता पहिला पॉइंट बघा, बायोलॉजिकल एव्हिडन्सेस. बायोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी येणार? ब्लड येणार, सीमेन येणार, सलायवा, स्वेट, टीयर्स, हेअर, बोन टिश्यू. ठीक आहे. युरिन सॅम्पल आहे, फिसेस मटेरियल, फिसेस, ॲनिमल मटेरियल, इन्सेक्ट, बॅक्टेरिया, फंगी, बॉटनिकल मटेरियल. हे सर्व कशामध्ये येणार आहे? प्रकार आणि वर्गीकरण ते दोघांचं सारखंच दिलंय सर. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ एव्हिडन्स बाय नेचर, त्याच्या नेचरच्या बेसिसवर. ठीक आहे. नेचरच्या बेसिस म्हणजेच काय? आता सपोज ब्लड आहे, सिमेन आहे, सलाइवा, याचा नेचर कसा आहे? बायोलॉजिकल आहे. ठीक आहे. याला एक तर बायोलॉजिकल किंवा याला सिरोलॉजिकल मध्ये पण आपण कन्सिडर करू शकतो. ही स्लाइड आहे, फक्त ही एक समजून घ्या, मग मी पुढचं सांगते. केमिकल मध्ये काय असणार आहे? जाऊ द्या, हे मी काढूनच घेते, आपल्या पुस्तकाचंच घेऊ, परत तुम्ही कन्फ्युज होणार. भौतिक पुराव्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण 7 मध्ये केलं, 7 भागांमध्ये केलं. पहिला पॉइंट काय सांगतो? एक तंतू व तंतुमय पदार्थ. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे की तंतू आणि तंतुमय पदार्थ. या ठिकाणी तंतू आणि तंतुमय पदार्थ काय सांगतं की याच्यामध्ये धागे आणि धागीयुक्त पदार्थ येतात. फॉर एक्झाम्पल कापड, दोरा, केस इत्यादी सर्व कशामध्ये येतात? तंतू आणि तंतुमय पदार्थामध्ये. सेकंड आहे तो म्हणजे डाग. ठीक आहे. यामध्ये रक्ताचे डाग, वीर्याचे डाग, रंगाचे डाग हे या ठिकाणी येऊ शकतात, डाग. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खुणा. कोणकोणत्या खुणा असू शकतात? बोटांचे ठसे असू शकतात, हातांचे, पायांचे किंवा शस्त्रांचे इत्यादी खुणा असू शकतात. दस्तऐवज मध्ये काय येऊ शकतं? टाईप केलेले कागद येऊ शकतात. ठीक आहे. हस्तलिखित वापरलेले पेन त्या ठिकाणी येऊ शकतं, पेन्सिल येऊ शकते, कार्बन पेपर, या सगळ्या गोष्टी यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर बघा धुळीकरण जे आहे, डस्ट जी असते, त्या डस्ट मध्ये रेतीचे कण असू शकतात, मातीचे कण असू शकतात, कोळसा पावडर असू शकतो, लाकडी भुसा असू शकतो, वाढलेली वनस्पती, भाजीपाला, हा जो काही गोष्टी आहे हे सर्व धुळीकरण मध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतरचं अग्निशास्त्र आहे. अग्निशास्त्रामध्ये काय होऊ शकतं? वापरलेले जेवढे कुठले बंदुके आहे, काडतुसे आहे, हे सर्व याच्यामध्ये येणार. बघा भौतिक पुराव्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण. सर्वात पहिला तंतू आणि तंतुमय पदार्थ हे कशाच्या बेसिसवर आहे? नेचरच्या बेसिसवर आपण बघतोय, ऑन द बेसिस ऑफ त्याच्या नेचर. ठीक आहे. ते जसं दिसते आहे त्याच्यानुसार. तंतू तंतुमय पदार्थामध्ये धागे, धागेयुक्त पदार्थ, त्याच्यानंतर दोरा, केस येणार. डागांमध्ये जे कुठले डाग असणार आहे, वीर्याचे डाग, रक्ताचे डाग, ते सर्व. खुणांमध्ये काय नसणार आहे? टायर मार्क्स असू शकतात, बोटांचे ठसे, हातांचे ठसे, हा खुणा झाल्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट शस्त्रांच्या ज्या काही खुणा असेल, आपण असं म्हणू शकतो की बुलेटमुळे किंवा बंदुकीच्या गोळीमुळे ज्या काही जखमा झाल्या असेल, खुणा झाल्या असेल, त्याच्यानंतर रॉडमुळे झालेले खुणा, तर या सगळ्या खुणांमध्ये येणार. दस्तऐवज मध्ये रिलेटेड टू डॉक्युमेंट्स. ठीक आहे. हा सर्व डॉक्युमेंट्स नुसार. धुळीकरण मध्ये काय येणार? डस्ट, जेवढी पण डस्ट आहे, रेतीचे कण आहे, मातीचे कण आहे, ठीक आहे, कोळसा पावडर आहे, लाकडी भुसा, हे सर्व धुळीकरण. अग्निशास्त्रामध्ये काय येणार? वापरलेले जेवढे काही बंदुकी आहे, काडतुसे आहे, हे सर्व त्या अग्निशास्त्रामध्ये येणार आहे. पुढचा पॉइंट लास्ट मधला, एक मिनिट, आपला लास्ट जो असणार आहे तो कुठला असणार आहे? विषासंबंधित. ठीक आहे. रिलेटेड टू पॉइझन्स. आता या पॉइझन्स मध्ये काय येऊ शकतात? इंजेक्शन्स येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बाटल्या येऊ शकतात, काही खाण्याचे पदार्थ येऊ शकतात, पेय, भांडी, हे सर्व त्या विषासंबंधित येणार आहे. म्हणजे आपण ते 7 जे प्रकार आहे, वर्गीकरण आहे भौतिक दुव्यांचे, ते त्याच्या नेचरच्या बेसिसवर बघितले आहे. कशाच्या बेसिसवर बघितले आहे? नेचरच्या बेसिसवर. तंतू तंतुमय पदार्थ, डाग, खुणा, दस्तऐवज, ठीक आहे, धुळीकरण, अग्निशास्त्र आणि विषशास्त्र किंवा विषासंबंधी शास्त्र. तर अशा पद्धतीने आपण त्याला काय केलेलं आहे?
फिजिकल एव्हिडन्सला काही वेगवेगळ्या याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं, त्याचे प्रकार आपण बघितलेले आहे. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? सर्वांना समजलंय इथपर्यंत? कळलंय का? ठीक आहे, आता बघू आपण. आता बघा, भौतिक दुवे जे आहे, ठीक आहे, हे भौतिक दुवे आपल्याला कुठे कुठे मिळून येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती एखाद्या घरी एंटर करतो आहे, ठीक आहे, तर त्याच्या येण्याच्या मार्गावर आपल्याला फिजिकल एव्हिडन्स मिळू शकतात. ऍक्च्युअल घटनास्थळी जर तो प्रेझेंट होता, ज्या ठिकाणी घटना घडून आलेली आहे, त्या घटनेमध्ये आपल्याला त्याच्याशी संबंधित काही पुरावे मिळून येऊ शकतात. पायांचे ठसे असू शकतात, बोटांचे ठसे असू शकतात, रक्तांचे डाग असू शकतात, ठीक आहे, युरिन सॅम्पलचे त्या ठिकाणी डाग असू शकतात, सलायवाचे त्या ठिकाणी सॅम्पल असू शकतात. जर काही सेक्शुअल असॉल्टचे जर केस असेल तर घटनास्थळावर वीर्यांचे डाग आढळून येऊ शकतात, ठीक आहे, युरिन सॅम्पल त्या ठिकाणी आढळून येऊ शकतं, सलायवा आहे, ब्लड सॅम्पल आहे. दुसरी गोष्ट बघा, अपघाताचे जर काही ठिकाण असेल, ठीक आहे, ऍक्सिडेंटल जर केसेस असेल, तर त्या ऍक्सिडेंटल केसेसमध्ये काय लक्षात येणार आपल्याला, की त्या ठिकाणी टायर मार्क्स आपल्याला मिळून येऊ शकतात, ठीक आहे, स्किड मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळून येऊ शकतात. तर हे जेवढे काही ठिकाण म्हणजे जे भौतिक दुवे आहे, भौतिक दुवे वेगवेगळ्या केसेसमध्ये कशा पद्धतीने आढळून येऊ शकतात, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला आढळून येऊ शकतात, ते आपण बघतो आहे. जर सपोज घरफोडी जर झालेली असेल, ठीक आहे, तर त्या घरफोडीच्या ठिकाणी काही फुटप्रिंट आपल्याला आढळून येऊ शकतात, फिंगरप्रिंट आढळून येऊ शकतात. सपोज लॉक उघडण्यासाठी कुऱ्हाडीचा वगैरे जर वापर केला असेल, एखाद्या दुसऱ्या वस्तूचा जर वापर केलेला असेल, तर त्याच्या खुणा आपल्याला त्या ठिकाणी मिळून येऊ शकतात, ठीक आहे. ड्रिल्सनी जर ओपन जर करण्याचा प्रयत्न केलेला असेल, तर त्या ड्रिल्सच्या खुणा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येऊ शकतात. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की काही पर्टिक्युलर गोष्टींमध्ये भौतिक दुवे जे आहे त्या गुन्ह्याच्या ठिकाणी आपल्याला आढळून येऊ शकतात. हे सिंपल आहे, याच्यामध्ये असं काही एक्स्ट्रा खूप सांगायची काही गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की गुन्ह्याच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे भौतिक दुवे आपल्याला आढळून येऊ शकतात, ठीक आहे, किंवा भौतिक दुवे मिळून येण्याचे ठिकाणे. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे. पुस्तकामध्ये पेज नंबर 34 वर, ठीक आहे, या ठिकाणी बघा, पेज नंबर 34 वर या ठिकाणी दिलेलं आहे की कोणकोणत्या ठिकाणी भौतिक दुवे आढळून येऊ शकतात. म्हणून मी आता हे लिहून नाही सांगत, तुम्हाला कळलेलं आहे, कारण की सोपं आहे, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा खूप अशा गोष्टी सांगायची गरज नाहीये. आता बघा, भौतिक पुराव्यांचे अजून काही प्रकार पण सांगितलेले आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार कोणकोणते प्रकार आम्ही लक्षात ठेवायचे, हा प्रश्न आला असेल मला माहितीये. आता आपण बघा, जो चार्ट आपण मगाशी बघितला तो क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल एव्हिडन्सचा होता, ज्याच्यामध्ये आपण बघा ट्रेस एव्हिडन्स काय आहे, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स काय, हे असे वेगवेगळे बघितलेले आहेत. तो क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर बघा, भौतिक पुराव्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण जे आहे हे त्याच्या नेचरच्या बेसिसवर केलेले आहे. कशाच्या बेसिसवर? त्याच्या गुणधर्माच्या आधारे. जे आपण आता 7 जे प्रकार बघितले ना ती. आता बघा, भौतिक पुराव्यांचे प्रकार अजून काही 2 पद्धतीचे असू शकतात. एक असतो वैयक्तिक पुरावा. ब्लर दिसतीये, एक मिनिट, झालं क्लिअर? क्लिअर झालं? दिसली का आता? मी दिसली का की ब्लर झाली? लई हुशार आहे तुम्ही, हा, तुम्ही लोक दिसत नाही मला. गपचूप मस्त नाश्ता वास्ता करत लेक्चर करता तुम्ही. नेक्स्ट इयर पासून मला असं वाटतं ना, ऑफलाईनच क्लासेस सुरू करा, है ना, म्हणजे तुम्ही पण बसणार माझ्यासोबत बरोबर. आता बघा, भौतिक पुराव्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या. एक आहे आपल्याला वैयक्तिक पुरावा. हँग नाही झाले ना, जास्ती तर नाही होता डोक्यावरून. आपल्याला अभ्यासात जास्ती करायचा, एनर्जी जास्ती ठेवा. वैयक्तिक पुरावा नावावरून काही लक्षात येतं का?
नावावरून काही लक्षात येतं? फ्लाइट चालू करा. ऑफलाईन इथे नका चालू करू. मी फ्लाइट चालू करू फॉरेन्सिक हबच्या नावाने? बर, ठीक आहे. आता बघा, वैयक्तिक पुरावा जो असतो ना, हा काय करतो, आपल्याला व्यक्तीची निश्चिती, उगम त्याचा दाखवतो. ठीक आहे. गणेश सर कुठे गेले? गणेश सर कन्फ्युज झाले का? डोक्यामध्ये काही चालू आहे का? हे कसं मॅडमने असं सांगितलं, हे खरंच असं आहे का? असं जर चालू असेल, ठीक आहे, तर थोडं थांबा, तुमच्या विचारांना स्टॉप करा, आपण त्याला नंतर अजून परत डिस्कस करू. ठीक आहे. बाकी विद्यार्थ्यांना पण जर डाऊट असेल, नाहीये ना? चलो ठीक आहे. आता बघा, हे पुरावे एखादी व्यक्ती, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचा उगम, ठीक आहे, एखाद्या व्यक्ती किंवा उगम यांची निश्चिती करतो. याची काय करतो? निश्चिती. बाजूला बघा, इंडिव्हिज्युअल आणि क्लास गोष्टी दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. हे इथे या ठिकाणी बघा, हा जो चार्ट आहे ना छोटा, इथे बघा, या ठिकाणी इथे बघा, तुम्हाला इंडिव्हिज्युअल आणि क्लास कॅरेक्टरिस्टिक दिलेला. वैयक्तिक पुरावा म्हणजेच काय, की हे पुरावे एखादी व्यक्ती किंवा उगम याची निश्चिती करणारे असतात. फॉर एक्झाम्पल कसं, मला सांगा, रक्त प्रत्येकाच्या शरीरात असते ना? रक्त प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात असते, पण प्रत्येक व्यक्तीचा ब्लड ग्रुप हा कसा असतो? वेगळा असतो की नाही? ठीक आहे. प्रत्येकाचा डीएनए जो असतो हा पण कसा असतो? वेगळा असतो. मला सांगा, डीएनए वरनं आपण एखाद्या व्यक्तीची निश्चिती, व्यक्तीची, मी काय म्हणते, व्यक्तीची निश्चिती करू शकतो का? किंवा तो ब्लड सॅम्पलचा डीएनएचा उगम जो आहे हा कोणाचा असू शकतो, हे आपण फाइंड आउट करू शकतो का? ठीक आहे. म्हणजे तो काय झालाय? वैयक्तिक पुरावा झाला, इंडिव्हिज्युअल एव्हिडन्स झाला. ठीक आहे. बाजूला बघा, चार्ट मध्ये काय सांगताय, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स आर दोज दॅट आर युनिक टू अ सिंगल पर्सन ऑर स्पेसिफिक आयटम. ठीक आहे. एखादी अशी वस्तू की जी पर्टिक्युलर त्याच व्यक्तीची असू शकते किंवा त्या वस्तू म्हणजे त्या वस्तूच्या रिलेटेडच असू शकते. ठीक आहे. आता जसं फिंगरप्रिंट आहे, माझे फिंगरप्रिंट आणि प्रशांत सरांचे फिंगरप्रिंट दोघांचे सेम असणार आहे का? नाहीये. माझे फिंगरप्रिंट वेगळे असणार आहे, प्रशांत सरांचे वेगळे असणार आहे. म्हणजे माझं काय झालं, हे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक झालं. बरोबर. म्हणजे माझे फिंगरप्रिंट माझे निश्चिती दाखवणार, प्रशांत सरांचे फिंगरप्रिंट प्रशांत सरांची निश्चिती दाखवणार. म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतो आहे, की त्याच्यावरनं आपण सिंगल पर्सन और स्पेसिफिक आयटम यांची आपण फाइंडिंग करणार आहे. एक्झाम्पल बघा, तिथे काय दिलेलं आहे, डीएनए, फिंगरप्रिंट अँड बुलेट स्ट्रायेशन. बुलेट स्ट्रायेशन म्हणजे माहिती का काय होतं? बुलेट जेव्हा त्या बारांमधनं बाहेर निघते, ठीक आहे, तर त्याचे स्ट्रायेशन मार्क्स असतात. ठीक आहे. म्हणजे घर्षणवाल्याच्या खुणा असतात ना, स्ट्रायेशन मार्क्स. आता प्रत्येक बुलेटची, प्रत्येक फायर आर्मची एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स असते. रायफलची वेगळी असणार आहे, पिस्टलची वेगळी असणार आहे, रिव्हॉल्व्हरची वेगळी असणार आहे. प्रत्येक बुलेटची त्याचे स्ट्रायेशन मार्क्स जे असणार आहे हे त्याचा युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. ठीक आहे. कारण ते मॅन्युफॅक्चरिंग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आलंय का लक्षात? वैयक्तिक पुरावा समजलाय? आता हा जो सामूहिक पुरावा असतो हा समूहात असतो. ठीक आहे. समूहात म्हणजेच कसा असतो? ग्रुपमध्ये. ठीक आहे. ग्रुपमध्ये आढळून येतो, सामूहिक पुरावा असतो. ठीक आहे. आता हा सामूहिक पुरावा मराठीमध्ये बघा काय सांगते आहे, समूहाच्या स्वरूपामध्ये आढळून येतो. ठीक आहे. सर्व भौतिक पुराव्यांचे न्यायवैद्यक परीक्षण केले जाते, म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचं अनालिसिस केलं जातं. तपास कार्यामध्ये आणि न्यायालयातील न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मदत होण्याच्या दृष्टिकोनातून पुढील प्रकारची माहिती जी आता आपल्याला मिळून येऊ शकते. आता कोणकोणती माहिती मिळते, कशी मिळते, ते आपल्याला सर्व काही बघायचं आहे.
बाजूला बघा क्लास कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजेच काय, त्या व्यक्तीची निश्चिती, त्याचा उगम. क्लास कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. क्लास कॅरेक्टरिस्टिक्स आर इंटेन्शनल और रिकरिंग कॅरेक्टरिस्टिक्स शेअर्ड बाय वन और मोर अदर ऑब्जेक्ट्स इन दॅट ग्रुप. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सॉइल अँड हेअर. आता मला सांगा तुम्ही, हेअर ग्रुप मध्ये असू शकते, ठीक आहे. सॉइल मध्ये पण खूप सारे कंटेंट असतात, पण याच्यावरनं तुम्ही डायरेक्ट इंडिव्हिज्युअल त्या गोष्टी नाही काढू शकत. म्हणजे हेअर जी आहे ती ग्रुपमध्ये राहू शकते, सॉइल जी आहे ती इकडली तिकडली दोन्ही तिन्ही ठिकाणची मिक्स असू शकते. म्हणजे त्या ठिकाणी सामूहिक आहे, तो मिक्सअप आहे. इथे डायरेक्ट वैयक्तिक आहे. इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स वर आपण येतो. फिंगरप्रिंट इंडिव्हिज्युअल, डीएनए इंडिव्हिज्युअल, ब्लड ग्रुप इंडिव्हिज्युअल. लक्षात येतात. हेअर ग्रुपमध्ये राहू शकतो, सॉइल ग्रुपमध्ये राहू शकतो, म्हणून त्याला सामूहिक पुरावा म्हटलेला आहे. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? आता आपण दोनच गोष्टी बघू, एक कॉर्पस डिलेक्टी आणि दुसरी मॉडस ऑपरेंडी. कारण की बाकीचे ज्या गोष्टी आहेत ना, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे. आपण परिस्थितीजन्य पुरावा पण बघितलं. आता आपल्याला त्याच्यातलं फक्त माहितीये का, सबस्टॅन्शियल एव्हिडन्स बघायचं आहे, वस्तुजन्य पुरावा बघायचा आहे, कलेक्शन त्यांचं बघायचं आहे, बस एवढंच बघायचं आहे. आणि न्यायालयासंबंधी विज्ञानाची तत्वे आपल्याला बघायची. ही झालं की त्याच्यानंतर आपल्या भौतिक दुवे संपतात. पण आजच नाही शिकवणार आहे, फक्त आपल्याला दोनच गोष्टी बघायच्या आहेत, कॉर्पस डिलेक्टी आणि मॉडस ऑपरेंडी. सर्वजण रेडी आहात की थकले? परिस्थितीजन्य पुरावा अप्रत्यक्ष पुरावा असतो. गुन्हा घडण्यापूर्वी किंवा गुन्हा घडल्यानंतर. गुन्हा घडण्यापूर्वी किंवा गुन्हा घडल्यानंतर साक्षीदार याने दुजोरा दिलेला असतो. हा तर त्याला सांग म्हणजे ऍक्सेप्ट करावं लागतं ना की तो गुन्हा मी केलेला आहे असं. लक्षात येत आहे का? म्हणजे त्याला दुजोरा द्यावं लागतं, म्हणजेच त्याला ऍक्सेप्ट करावा लागतो, सिद्ध करू द्यावा. आता जसं पुरावे मिळाले पण तो आरोपी जर म्हणजे ऍक्सेप्टच करत नाही की तो गुन्हा मी केलेला आहे, तोपर्यंत होणार नाही ना. शूट जर त्याने केलेला आहे, तो केलेलाच आहे की नाही हे आपल्याला लक्षात येणार नाही ना. ओके, बघा, एखादं घटनास्थळ आहे, एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दार जो आहे, ठीक आहे, दार आपल्याला तुटलेल्या कंडिशन मध्ये दिसतोय, ठीक आहे, म्हणजे उघडलेल्या कंडिशन मध्ये. दार आपल्याला उघडलेल्या कंडिशन मध्ये दिसतोय, ठीक आहे, हा उघडलेल्या कंडिशन मध्ये. त्याच्यानंतर घरातील ज्या काही वस्तू आहेत या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत, ठीक आहे. काही वस्तू ज्या आहेत या आपल्याला तिथे दिसत नाहीये, पैसे दिसत नाहीये, मौल्यवान वस्तू दिसत नाहीये, वस्तू तिथल्या अस्ताव्यस्त आहे. तिथल्या ज्या काही परिस्थिती आहे, ज्या काही वस्तू होत्या जाग्यावर, त्या सर्व इकडे तिकडे झालेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजेच बघा काय, सपोज एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथल्या ज्या काही वस्तू आहे या वस्तू अस्ताव्यस्त कंडिशन मध्ये दिसत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ते बघून आपल्याला असं लक्षात येतं की इथे काहीतरी झालेलं आहे किंवा इथे एखादी काही कुठली तरी घटना घडून आलेली आहे, ठीक आहे. तर अशा ज्या काही गोष्टी असतात की जिथे गेल्यानंतर त्या वस्तूंचा अस्ताव्यस्तपणा, तिथल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचं इकडे तिकडे होणं, अस्ताव्यस्त होणं, काही वस्तू तिथनं नाहीशी होणं, अशा ठिकाणी घटनास्थळी जर आपल्याला त्याच्या तर काही गोष्टी मिळून येते आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, कॉर्पस डिलेक्टी. काय म्हणत असतो, कॉर्पस डिलेक्टी. एखाद्या घटनास्थळी गेल्यानंतर तिथे एखादा गुन्हा घडलेला आहे, ठीक आहे, किंवा एखादी घटना घडलेली आहे, हे जेव्हा आपल्याला निश्चित होतं, ठीक आहे, म्हणजे जेव्हा गुन्हे निश्चिती होतं की त्या ठिकाणी एखादी घटना घडलेली आहे, ठीक आहे, गुन्हे निश्चिती, ज्याला आपण गुन्हे निश्चिती सुद्धा म्हणतो, ठीक आहे. एखादी घटना तिथल्या मिळून आलेल्या भौतिक दुव्यांच्या आधारे आपल्याला लक्षात येते, त्याचा अस्ताव्यस्तपणा, त्याची नाहीशी होणं, त्या तिथल्या ठिकाणी वस्तू बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तिथे कुठली तरी घटना घडलेली आहे. अशा गोष्टीला आपण काय म्हणत असतो, कॉर्पस डिलेक्टी म्हणत असतो, ज्याला आपण काय म्हणत असतो, गुन्हे निश्चिती. समजलं?
कॉर्पस डिलेक्टी म्हणजेच काय? घटनास्थळी गेल्यानंतर ज्या पुराव्यांच्या किंवा गोष्टींच्या आधारे गुन्हा घडला आहे हे निश्चित करता येते. फॉर एक्झाम्पल, घरातील तुटलेले कपाट, खिडक्या, कुलूप आणि अस्ताव्यस्त झालेले जे कुठले साहित्य आहे, मौल्यवान वस्तू आहे, ठीक आहे, याच्या आधारे घरात चोरी झालेली आहे असा अंदाज येतो. ठीक आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर काही रक्त असेल, हत्यारे असेल, तसेच रक्ताने माखलेले कपडे असेल, याच्यावरनं गुन्ह्याची निश्चिती आपल्याला करण्यासाठी ते पुरेसे असतात. त्या घटनेला, त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो? कॉर्पस डिलेक्टी म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? कॉर्पस डिलेक्टी. कॉर्पस डिलेक्टी समजलं सर्वांना? गुन्हे निश्चिती. ठीक आहे. गुन्हे निश्चिती म्हणजे कॉर्पस डिलेक्टी. गुन्ह्याची निश्चिती होते त्यालाच आपण काय म्हणत असतो? कॉर्पस डिलेक्टी म्हणत असतो. समजलं का इथपर्यंत? क्लिअर? ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर आपण एक बघू अजून मॉडस ऑपरेंडी. रेड पेन दिसणार नाही ना तुम्हाला? गुन्ह्याची पद्धत. गुन्ह्याची. आता बघा, प्रत्येक व्यक्तीची गुन्हा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ठीक आहे. गुन्हा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आता तुम्ही म्हणणार कसं? फॉर एक्झाम्पल, काही लोकांचं बघा, गुन्हा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि तीच पद्धत तो कंटिन्यू फॉलो करतो. ठीक आहे. त्याची पद्धत जी आहे तो काय करतो? सतत ती सेम पद्धत. ठीक आहे. सेम पद्धत तो काय करतो? कंटिन्यू फॉलो करतो. ठीक आहे. कंटिन्यू फॉलो करतो. त्याची एक विशिष्ट पद्धत असते. ती पद्धत गुन्हा करण्याची असते. ठीक आहे. गुन्हा करण्याची त्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्या गुन्हा करण्याच्या विशिष्ट पद्धतीला आपण काय म्हणत असतो? मॉडस ऑपरेंडी म्हणत असतो. काय म्हणत असतो? मॉडस ऑपरेंडी. कळलं? सराईत गुन्हेगार. येस. कळलं? कॉर्पस डिलेक्टी, मॉडस ऑपरेंडी दोघांमधला डिफरन्स. जी गुन्हा करण्याची पद्धत असते मॉडस ऑपरेंडी, घटनास्थळी गेल्यानंतर गुन्हा घडलेला आहे, ठीक आहे, तिथला अस्ताव्यस्त पडू बघून आपल्याला जेव्हा लक्षात येते की इथे गुन्हा घडलेला आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? कॉर्पस डिलेक्टी. दोन्हीही संकल्पना सर्वांना समजलेल्या आहेत असं मला वाटतं. ठीक आहे. आता त्याचा पुढचा जर आपण पॉइंट बघितला पुस्तकामध्ये, तर हा ऑलरेडी मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलेला आहे की संशयित व्यक्ती आणि पीडित व्यक्ती यांचा संबंध आपण ज्या भौतिक दुव्याशी जोडतो. म्हणजे पीडिताचे रक्ताचे डाग संशयित व्यक्तीच्या कपड्यांवर येऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी दोघांचा लिंकअप येणार. ठीक आहे. लिंकेज त्या ठिकाणी येणार. संशयित व्यक्ती आणि गुन्हेस्थळ म्हणजे त्याच्या ज्या काही वस्तू आहे, सपोज संशयित व्यक्तीचा केसांचा नमुना घटनास्थळावरून मिळून येत आहे, म्हणजे घटनास्थळावरून मिळून आलेल्या केसांचा नमुना आणि त्या संशयित व्यक्तीचा केसांचा नमुना जेव्हा आपण एकमेकांना कम्पेअर करणार, म्हणजे त्या ठिकाणी त्या संशयित व्यक्तीचा आणि त्या गुन्हेस्थळाशी काहीतरी संबंध होतो हे आपण लावू शकतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट साक्षी पुरावा. आता साक्षी पुरावा म्हणजेच काय आहे बघा, की एखादा व्यक्ती साक्ष देतो, विटनेस असतो, आय विटनेस. तो आय विटनेस एखादा स्टेटमेंट जर देतो आणि भौतिक दुवे आपल्याला जे घटनास्थळावरून मिळून आलेले आहे, तर तो साक्षी पुरावा आणि दुसरी गोष्ट घटनास्थळावरून मिळून आलेले भौतिक दुवे, या दोघांचं त्या ठिकाणी काहीतरी रिलेशन जुळतंय का, किंवा जो आय विटनेस सांगतो आहे त्या आय विटनेसच्या प्रमाणे घटनास्थळावरून मिळून आलेले भौतिक दुवे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी कोरिलेशन दिसतो आहे का, हे सुद्धा फाइंड आउट करण्यासाठी भौतिक दुवे त्या ठिकाणी आपल्याला काय करत असते? मदत करत असते. हा आपला झाला चौथा पॉइंट. त्याच्यानंतर बघा, संशयित व्यक्तीची ओळख. आता संशयित व्यक्तीची ओळख म्हणजेच काय, की सपोज एखादा व्यक्ती घटनास्थळावर गेलाय आणि त्याचे बोटांचे ठसे आपल्याला आढळून आलेले आहे. संशयित व्यक्तीला जेव्हा आपण अटक करणार, ठीक आहे, त्या आरोपीला अटक करणार, तर आरोपीचे जे कुठले हे आहे फिंगरप्रिंट आहे आणि घटनास्थळावरून मिळून आलेले फिंगरप्रिंट, या दोघांना आपण काय करणार? त्याचा स्टडी करणार. स्टडी करून ते जे फिंगरप्रिंट आहे घटनास्थळावरून मिळून आलेले आणि त्या व्यक्तीचे, आरोपीचे,
हे दोघांसोबत एकमेकांसोबत मॅच करतायत का हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. तिथे सुद्धा हे भौतिक दुवा आपल्याला काय करत असतात, मदत करत असतात. कशासाठी? संशयित व्यक्तीची ओळख सिद्ध करण्यासाठी. त्याच्यानंतरचा पॉइंट बघा, तपासाची दिशा. आता तपासाची दिशा म्हणजेच काय, की घटनास्थळी जेवढ्या काही गोष्टी आपल्याला मिळून येतात त्या मिळून आल्यानंतर आपल्याला आपलं इन्व्हेस्टिगेशन कुठल्या डायरेक्शननी करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पडतं. आणि सर्वात शेवटलं ते म्हणजे वस्तूचं परीक्षण. आता वस्तूचं परीक्षण कुठे होतं? फॉरेन्सिक लॅब मध्ये होतं. ठीक आहे, तिथे त्याचं अनालिसिस होतं, त्याचा रिपोर्ट जनरेट होतं आणि त्या ठिकाणी त्याचं परीक्षण केलं जातं. तर अशा पद्धतीने हे भौतिक दुवेच्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, ज्याच्यावरनं आपण ह्या ज्या काही गोष्टी आहे सर्व इम्पॉर्टंट त्या ठिकाणी माहिती जी आहे ती आपण गोळा करू शकतो. तर एवढा आपला पॉइंट झालेला आहे. उद्याला आपण काय बघू बघा, एक वस्तुजन्य पुरावे आपण उद्याला बघणार आहोत. सबस्टॅन्शियल एव्हिडन्स काय असतं ते बघू. भौतिक दुव्याला गोळा करण्याची जी कुठली साधने आहेत ती बघू. आणि त्याच्यानंतर न्यायालयासंबंधी विज्ञानाची तत्वे. आणि उद्यापासून आपण हेअर सॅम्पल सुद्धा स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, हेअर सॅम्पल जे आहे ते सुद्धा स्टार्ट करणार आहोत. हेअर सॅम्पल मध्ये मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट फॅक्टर सांगणार आहे. हेअर सॅम्पल काय आहे एवढं डिटेल ते सांगत नाही बसणार. हेअर सॅम्पल मध्ये काय स्ट्रक्चर असतो, हेअर सॅम्पल वरून काय काय फाइंडिंग्स होतात, त्याच्या चाचण्या काय आहे, हेअर सॅम्पल आपल्या फॉरेन्सिकच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे, फक्त एवढं सांगणार आहे. पुस्तकामध्ये जेवढ्या काही एक्स्ट्रा गोष्टी दिलेल्या आहेत ते मी सांगणार नाही. त्याच्यातले फक्त इम्पॉर्टंट जे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला कव्हर करेल. कारण की आपल्याला नोव्हेंबर पर्यंतच्या 10 किंवा 15 तारखेपर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. ठीक आहे, त्या दृष्टीने ज्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, जसं मी आज तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितले, मी स्लाइड आज वाचल्याच नाही, तुम्ही जर बघितले असेल तर मी तुम्हाला सर्व त्याच्यातल्या ज्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी हे सर्व मी तुम्हाला शिकवून म्हणजे सांगितलं तिथे काढून. मला सांगा, स्लाइड मध्ये बघून तुम्हाला शिकवू की असं जसं आता मी तुम्हाला शिकवते ही इम्पॉर्टंट फॅक्टर तसं चालेल? कारण की पुस्तक सर्वांकडे आहे, असा कुठलाच व्यक्ती नसेल की ज्याच्याकडे पुस्तक नाही आहे आपलं, बरोबर ना? आता जे मी तुम्हाला शिकवते आहे ज्या पद्धतीने तसं तुम्हाला कळते आहे. इम्पॉर्टंट फॅक्टर मी तुम्हाला शिकवते आहे. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला ती डोक्यामध्ये लगेच फीड बसली पाहिजे. पुस्तक सर्वांकडे आहे, पुस्तक सर्वच जण वाचतात आणि ती जी गोष्ट आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात असावी म्हणून मी तुम्हाला ते सर्व म्हणजे सांगते आहे की जेणेकरून ती गोष्ट ते फॅक्टर ते जे फॅक्ट आहेत इम्पॉर्टंट ते सर्व तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. ओके, तर आपण अशा पद्धतीने घेऊया. उद्याला हेअर सॅम्पल स्टार्ट करू. ठीक आहे, आपण आता भौतिक दुव्यामध्ये फक्त काय करणार आहोत, भौतिक पुरावे गोळा करण्याची जी कुठली साधने आहेत ते आपण उद्याला बघून घेऊ. परिस्थितीजन्य पुरावा ऑलरेडी बघितला आपण. सबस्टॅन्शियल एव्हिडन्स आपण बघणार आहोत. ठीक आहे, सबस्टॅन्शियल एव्हिडन्स बघितल्यानंतर आपण फक्त काय करणार आहे, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस मी तुम्हाला काल ऑलरेडी शिकवलेला आहे. ठीक आहे, गुन्हा घटनास्थळ तपासणीमध्ये कलेक्शन कशा पद्धतीने करतात तर हा चार्ट मी परत नाही घेणार उद्याला. आपण फक्त उद्याला न्यायालयासंबंधी विज्ञानाचे जेवढे कुठले तत्वे म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ फॉरेन्सिक सायन्स हे प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत उद्याला. दुसरी गोष्ट भौतिक दुव्याचे कलेक्शनची साधने आपण बघणार आहोत. एवढं बघणार आणि उद्याला फिजिकल एव्हिडन्स हा कम्प्लीट होऊन आपण हेअर सॅम्पल स्टार्ट करणार आहोत. हेअर सॅम्पल काय, इम्पॉर्टन्स काय, त्याच्या चाचण्या काय, बस विषय संपला. एवढं शिकवून तो टॉपिक उद्याला हेअर सॅम्पल पण आपल्याला कम्प्लीट करायचं, कारण की थोडं आपल्याला आता फास्ट मध्ये जावं लागणार आहे. ठीक आहे, कारण की सिलेबस खूप मोठा आहे. प्रत्येक गोष्ट आपण जर स्लाइड नुसार जर बघत गेलो तर खूप वेळ लागणार आहे. तर मी ते बघून त्याच्यातले ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने मी तेवढंच तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजून सांगते. त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते पण मी तुम्हाला सांगतेच आहे. जसं की आज वर्गीकरण आपण बघितलं है ना. चला, जुन्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन गोष्ट नवीन लेक्चर मध्ये समजते आहे. नवीन विद्यार्थ्यांचं तर काही विशेष नाहीये, त्यांना सर्व गोष्टी बाकीच्या पण शिकवत्या, नवीन पण शिकवते आहे. पण जुन्या विद्यार्थ्यांना या ज्या काही गोष्टी मी आता सांगितल्या ना, हे जुन्या विद्यार्थ्यांना नव्हत्या सांगितल्या म्हणून सांगते आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी पण आवर्जून लेक्चर्स बघा, परत परत ही गोष्ट होणार नाहीये है ना. विमल मॅम, सीमा मॅम, ओ माय गॉड, सीमा आज आहेत का प्रेझेंट? चलो, तर अशा पद्धतीने अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने हसत खेळत राहा, जास्त काही स्ट्रेस घेऊ नका, मी आहे सोबत. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलचे रोजचे क्विज जे आहे ते सोडवत चला आवर्जून 10 वाजता. जर 10 वाजता पॉसिबल नाही होत्या नंतर सोडवा, पण सोडवा नक्की. रोजचा सराव 10 प्रश्नांचा तिथून करत चला, माझ्यासोबत अभ्यास करा रोजचा लेक्चर जे आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही लक्षात जर ठेवाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी लक्षात असणार आहे. दुसरी गोष्ट,
ऑफर आपली चालू आहे अजूनही 6 ऑक्टोबर पर्यंत कोर्सेसमध्ये 15% डिस्काउंट आहे. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या सवंगड्यांना तुम्ही ऑफर बद्दल सांगा. ठीक आहे, कारण की ऑफर याच्यानंतर मी देणार नाही. दिवाळी वगैरे काही ऑफर नसणार आहे. आता ही शेवटली ऑफर आहे, लास्ट ऑफर आहे. जर वाटत असेल तर नक्की तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे, तर त्यांना ती गोष्ट तुम्ही सांगत चला ऑफर बद्दल वगैरे. ठीक आहे, थांबायचं आपण मग. आज बराच वेळ झाला, 2 तास व्हायला लागली आहे, पण ठीक आहे. आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आणि शिकवताना कसं ना फ्लो मध्ये आल्यानंतर 2 तास काही काही नाही. फक्त तुम्ही तुमची एनर्जी चांगल्या पद्धतीने ठेवा. ठीक आहे, मानसिक स्थिती प्रॉपर पद्धतीने ठेवा. कंटाळवाणं वाटू देऊ नका, कारण की मी प्रयत्न हाच करते की तुम्हाला म्हणजे कंटाळवाणं वाटायला नको. प्रत्येक गोष्ट संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये फिट बसायला पाहिजे. लेक्चर होताच 10-15 मिनिटाची रिडिंग करायची पुस्तकातनं तो टॉपिक आणि तुमचं ते क्लिअर होऊन जाणार. क्लिअर चालेल का? चलो, तर अशा पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट प्रत्येकांना आणि छान पद्धतीने अभ्यास करा. काळजी घ्या, कारण की सध्या ऊन खूप तापत आहे. ठीक आहे, बाहेर जर ड्युटीला असाल तर कंटिन्यू इलेक्ट्रॉल पावडर वगैरे आपल्या सोबत ठेवा. काळजी घ्या, कारण की परीक्षेचे दिवस आहे. परीक्षेच्या दिवसांमध्ये कुठल्याही पद्धतीची तब्येत वगैरे अशी खराब व्हायला नको. स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, चलो, धन्यवाद. जय हिंद. लवकरच भेटूया उद्याला सकाळी 8:30 वाजता. याचा जो कंटिन्यू पार्ट आहे तो घेऊ. हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.